तुम्ही चुकीचं राजकारण करताय असं वाटत नाही का? तरुणांसाठी लायब्ररी हे कुठला नगरसेवक करत नाही. पार्ट्या देतो नगरसेवक. नगरसेवक एक छानसा डान्स प्रोग्राम ठेवतो आणि ह्याचा तुम्हाला फटका बसेल आगामी निवडणुकीत. ज्या वेळेला तो घडतो तो एकटा घडत नाही, तो अख्खा समाज घडवत असतो. शिवसेनेच्या शाखेतली लोक आहेत ना, ती स्वतःची जीवाची पर्वा न करता काम करतात आणि सगळ्या शिवसैनिकांनी त्या काळामध्ये काम केलं. व्हाय एकनाथ शिंदे. तुम्ही एक शब्द वापरलात, पण मी त्याला म्हणेल की ही इज अ रिबेलर. जर त्यांनी त्यावेळेला रिबेल नसतं केलं, उठाव नसता केला, आज तुम्हाला हे महाराष्ट्रातलं डेव्हलपमेंट दिसलं नसतं. तुम्ही किती दिवस म्हणणार काठावर बसून पाणी खराब आहे, पाणी खराब आहे? कधीतरी तर तुम्हाला त्या पाण्यात उतरावं लागेल. की आता दाखवा तुम्हाला, तुम्ही बोलताना राजकारण आणि समाजकारण होतं, तर आता तुम्ही काय करू शकता? असं लिहिलं की आय विल किल बाल ठाकरे ऑन दिस दिस दिस, अशी डेट लिहिली. आय डोंट रिमेंबर द डेट. हो, पण तुम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. दिघे साहेब हे एक वेगळंच रसायन होतं. म्हणजे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांकरता, कला करता, साहित्य करता, सगळ्याच याच्याकरता सगळ्यांचा पॉलिटिशियनकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असाच आहे, अरे काय हे असं आहे, हे असं आहे. पण तुम्ही त्यांना ही अशी कामं दाखवा ना. माझ्या मुलाला जगवलंय तुम्ही. वा. कोविडमध्ये माझ्या मुलाला जगवलंय तुम्ही आणि मी हे विसरू शकत नाही. मला कोरोना झाला. मला मी तर तुम्हाला सांगू का, म्हणजे हा माझा पुनर्जन्म आहे. मला असं वाटलं होतं की मी आता ह्याच्यातून परत नाही येऊ शकत. तेव्हा म्हणे तुम्हाला एक असं काहीतरी बंदुकीच्या गोळीचं पार्सल आलं. होत असतं असं, चॅलेंजेस येत असतात आयुष्यात, ते काही घाबरायचं नसतं. वा, खूपच छान केलंय सर. आपण इथं आलो. हे धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य. नाही, त्यांना कोण ओळखत नाही, पण आठवण येते. हो, नक्कीच. आणि मला लहानपणी असताना त्यांचा सहवास लाभला. हां. माझ्या ॲडमिशनच्या वेळेला मला त्यांचा सहवास लाभला, त्यामुळे आठवण तर नक्कीच येणार. या माणसाची तर मूर्ती आहे. नेमकी कशा पद्धतीनं प्रेरणा मिळते? दिघे साहेब हे एक वेगळंच रसायन होतं. म्हणजे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांकरता, कला करता, साहित्य करता, सगळ्याच याच्याकरता. आणि त्यांच्या नावाने एखादं वाचनालय व्हावं आणि त्याचा साहित्यिकांनी वापर करावा, त्याचा विद्यार्थ्यांनी वापर करावा, त्याचा अभ्यासिका म्हणूनही वापर व्हावा. कारण ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप सजग, म्हणजे त्यांचा एक विजनरी हे होतं. त्यांनी कुठलंही पद जरी नसलं घेतलं कधी संविधानी, पण ते असं होतं की त्यांचं विजनच सगळ्या ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात होतं. त्यामुळे एक लायब्ररी केली तर ते त्यांच्या नावाचीच असावी आणि ती तितकी चांगली असावी, असं माझ्या मनामध्ये खूप आधीपासून थॉट होतं. मग आम्ही त्याला कसं मूर्तिमंत करायचं आम्ही ठरवलं आणि हे तुम्ही जे भन्नाट आहे, भन्नाट आहे. नाही म्हणजे आम्ही महानगरपालिकेच्या दृष्टीनं अनेक लोकांच्या आम्हाला कमेंट्स येत होत्या की तुम्ही काहीतरी भन्नाट आणा, म्हणजे काहीतरी सेगमेंट आणा. कारण आम्ही विधानसभेला, लोकसभेला या गोष्टी केलेल्या होत्या. पण महानगरपालिकेच्या बाबतीत किंवा नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला कुठंतरी आम्ही कचरत होतो. कारण नगरसेवक, नगरपालिका याची व्याख्या कुठंतरी बदलते आणि ती व्याख्या बदलत असताना आम्ही अशा नगरपालिकेच्या किंवा अशा प्रभागाच्या नगरसेवकाच्या शोधत होतो की जो एक खूप मोठी दूरदृष्टी ठेवून चालतोय. आणि मग या निमित्तानं फिरत असताना, या मुक्काम पोस्ट इलेक्शन या सेगमेंटच्या निमित्तानं फिरत असताना आम्हाला असा नगरसेवक आणि अशा नगरसेविका मिळाल्या. अर्थात आपल्यासोबत आज आहेत विकास रेपाळे सर नमस्कार. आणि त्यांच्यासोबत आहेत नम्रता भोसले जाधव मॅडम. नमस्कार. ज्या प्रभाग क्रमांक 19 ठाण्याची जी महानगरपालिका आहे त्याचे आत्ताचे नगरसेवक आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा ते आपल्याला दिसणार आहेत. पण इथं मी येण्याचं कारण आहे ते म्हणजे इथलं अफाट काम. त्या अफाट कामाबद्दल सरांसोबत आणि मॅडमांसोबत आपण चर्चा करणार आहोतच, पण या दोघांची एक दृष्टी आहे, वेगळी आहे, जी नॉर्मल नगरसेवकांपासून खूप वेगळी आहे. त्या सगळ्याच बाजू आपण उलगडणार आहोत. त्यामुळं खूप इंटरेस्टिंग करूयात, गप्पा मजा करूयात. आणि पहिलाच प्रश्न मी तुम्हाला हा विचारेन, तुम्ही चुकीचं राजकारण करताय असं वाटत नाही का?
मला वाटत नाही, पण तुमच्या चुकीच्या शब्दाचा अर्थ तुम्ही मला उमजवून सांगितलं तर नक्की समजेल. नगरसेवक म्हटलं की आठवतं इव्हेंट. काही नगरसेवक इव्हेंट करण्यात गुंतलेले आहेत. काही नगरसेवकाचं एखाद ब्लड डोनेशन कॅम्प घेतला की त्याची भूमिका तिथं संपते. पण तुम्ही इतकं अफाट काम केलं, मी तुमचा अहवाल वाचला, म्हणजे संपतच नव्हता. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही राजकारण करायला लागला तर इतर नगरसेवकांची जी नेहमीची राजकारण करण्याची किंवा एक समाजकारण करण्याची धाटणी आहे ती ब्रेक होते कुठेतरी, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, इव्हेंट समारंभ हे केलेच पाहिजे. हं. लोकांना उत्सव हे साजरे केलेच पाहिजे, पण त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क देखील केलं पाहिजे. हं. कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असं आहे की तुम्ही समाजाला काय देऊ शकता हं, हं, हे हे त्याच्यातनं प्रतीत होतं. हं. आणि मला असं वाटतं की लायब्ररी असते किंवा एखादं ज्येष्ठांचं नंदनवन असतं किंवा एखादं उद्यान असतं किंवा एखादं फुटबॉल ट्रप असतं, जिम असतं किंवा एखादं कला दालन असतं, याच्यातनं खऱ्या अर्थानं समाज घडत असतो. हं. म्हणजे इव्हेंट्स आणि याच्यातनं लोक संघटित होतात, विचारांचं आदानप्रदान होतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. हं. परंतु तुम्ही शेवटी कन्स्ट्रक्टिव्ह काय देताय, एक नवीन पिढी कशी घडवताय हं. किंवा समाजाला तुमचं जे तुम्ही देणं लागतंय ते कशा पद्धतीने देताय, हं. ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे जर अम्युनिटीतल्या वास्तू असतील तर त्या तुम्ही शोधल्या पाहिजेत. त्या ठिकाणी एखादा चांगलं प्रपोजल केलं पाहिजे. आता ही अम्युनिटीतलीच वास्तू होती की. बरोबर, बरोबर. नाही, मी आता काल परवाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, मुंबईमधलाच आहे. महिलांनी साड्या जाळल्यात. थेट लाभार्थी राजकारण सध्या सुरू आहे. थेट फायदा. मग तुम्ही थेट फायदा न करता, म्हणजे आता तरुण जे आहेत, मग हे तर पॉलिटिक्स धोकादायक वाटतं मला तुमचं, की बाबा लायब्ररी, की म्हणजे लायब्ररी, तरुणांसाठी लायब्ररी, हे कुठला नगरसेवक करत नाही. पार्ट्या देतो नगरसेवक. नगरसेवक एक छानसा डान्स प्रोग्राम ठेवतो. नगरसेवक कधी तरुणांना लायब्ररी अभ्यासात बसवत नाही. आणि ह्याचा तुम्हाला फटका बसेल आगामी निवडणुकीत. नाही, मला नक्कीच बसणार नाही. माझं माझं प्रिन्सिपल किंवा आमच्या दोघांचे प्रिन्सिपल असं आहे की ज्या वेळेला लायब्ररीमध्ये येणारा मुलगा त्याला या ठिकाणी एक चांगला ॲटमॉस्फिअर तुम्ही अभ्यासाकरता देता. ज्या वेळेला तो घडतो, तो एकटा घडत नाही, तो अख्खा समाज घडवत असतो. इथे MPSC UPSC करणारी मुलं येतात. इथे ज्यांची म्हणजे अगदी आता मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना घरात जागा नसायची, छोट्या घरात राहायचो. घरात 3 भावंडं, असं अनेक आहे शेजाऱ्यांचं. हे असं तुम्हाला एक चांगलं ॲटमॉस्फिअर अभ्यासाला दिलं म्हणजे गोरगरिबांच्या मुलांनी, मध्यमवर्गीय मुलांनी एक अभ्यासासाठी त्यांना म्हणजे सगळेच अगदी उच्चभ्रू मुलं पण येतात इथे. त्यांना एक चांगला ॲटमॉस्फिअर दिलं. तो MPSC UPSC केलं, उद्या इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, एखादा चांगल्या याचा कलेक्टर झाला, तर तो त्याचा जी काही एक्सपर्टीज आहे ते वापरून तो समाज घडवणार आहे. आणि मला वाटतं जेव्हा तो समाज घडतो, तो त्या पार्ट्या आणि त्या उत्सव आणि ह्याच्यापेक्षा खूप पुढे तरी घेऊन जातो. आणि कुठेतरी शेवटी तुमची विचारसरणी काय आहे, ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात. नक्कीच, नक्कीच. ताई, महिला येतात तिकडं? हो, मोठ्या प्रमाणावर मुलींचा या ठिकाणी वर्दळ आहे. हं. कारण मला असं वाटतं की अजूनही थोडंसं आपण एक पुरुष प्रधानांमध्येच राहतो. हं. आणि त्या ठिकाणी मुलींना, महिलांना अभ्यासाकरता सेपरेट जागा असणं हं. किंवा ह्याचा तुटवडा कायमस्वरूपी जाणवतो. मग एखादी मॅरिड वुमन आहे, हं. तीही येते इकडे, की लहान बाळ आहे आणि घरात सगळं काम आहे, त्याच्यातून अभ्यासाला कोण जागा देत नाही. तर अशा स्त्रिया पण या ठिकाणी येतात, ज्या लग्नानंतर देखील स्वतःचं शिक्षण पुढे घेऊन जाऊ शकतात. अशा स्त्रियांसाठी देखील या ठिकाणी हे दालन ओपन आहे. आणि बऱ्याचशा मला असं वाटतं 2-3 ॲडमिशन्स माझे असे झालेले आहेत. तर म्हणजे लहान बाळ झालं आणि आता परत एकदा एज्युकेशनकडे वाटचाल चालू आहे त्यांची. अच्छा. तुम्ही काय वाचता आता सध्या काय? सध्या वाचन कमी आहे, हां. पण पूर्वी खूप वाचायचो. म्हणजे ट्रॅव्हल करायचो तेव्हा आत्मचरित्र खूप वाचायचो. अच्छा. वाचायचं पण ह्या ठिकाणी असं एक आहे, वाचन संस्कृती कुठेतरी आपली मराठी वाचन संस्कृती लोप होत चालली. हं. आणि ती वाचन संस्कृती देखील वाढली पाहिजे. हं. तुम्ही बघा, पुस्तकं ही विद्यापीठ आहेत. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं जर विद्यापीठांमध्ये सगळंच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मराठी, इंग्लिश, हिंदी सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. म्हणजे अभ्यासिकेबरोबर हे एक वाचनालय देखील आहे. बरोबर. लोकांनी पुस्तकं इथून घरी घेऊन जाऊ शकतात, रेफरन्स पुस्तकं इथेच वाचू शकतात. हं. आणि शेवटी पुस्तकच तुम्हाला घडवणार आहेत. हं. कारण जो लेखक असतो तो त्याचं सगळं एक्सपर्टीज त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. बरोबर. त्याचे अनुभव, त्याचा इतिहासातला आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या पुस्तकात असतात. म्हणजे मी परत म्हणतो की पुस्तकं ही विद्यापीठ असतात आणि हीच विद्यापीठं शिकवतात आपल्याला.
नाही, तुम्ही इंजिनियर आहात, म्हणजे मला हे अभिमानानं सांगावं वाटतं की सर इंजिनियर आहेत. इंजिनियर मी असणं ॲडव्होकेट पण आहे. अरे हा, आता तुम्ही वा वा, छान. मग तुम्ही इंजिनियर आहात आणि बऱ्याच कामांनिमित्त, स्टडी टूर निमित्त तुम्ही परदेशात फिरून आलाय आणि बाहेरच्या गोष्टी तर तुम्ही इम्प्लिमेंट करता, बाहेरच्या टेक्नॉलॉजीज इथं आणता. म्हणजे ते हे ॲस्थेटिक लुक दिला इतका छान, म्हणजे तो कुठल्याही येड्यागाबाळ्याला अभ्यास करू वाटू शकतो. म्हणजे स्वतः कोणी आलं तरी बाबा इथं वाचावं, आणि असं एक पोषक वातावरण जे आहे ते तुम्ही इथं आणले, ही टेक्नॉलॉजी आणली. ही जी फॉरेन दूरदृष्टी आहे, म्हणजे बाहेरचे तंत्रज्ञान जे आहे ते इथं आणायचं, इथं एक्झिक्यूट करायचं, खूप अडचणीची गोष्ट वाटते काही, कारण खूप संघर्ष करावा लागतो अशा गोष्टी करताना, जर प्रशासकीय लेवलला बघायच्या झाल्या तर. अं, असं म्हणे का, आता बघा, जेव्हा मी स्टुडंट होतो, मी ठाण्यात अलमेला रोडला एक लायब्ररी होती. ती अगदी आम्हाला जागाही मिळायची नाही, पायऱ्यांवर बसून आम्ही अभ्यास करायचो किंवा हे करायचं, कारण घर छोटं होतं. जसं 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 शक्य होतं तसं हे. पण ह्या लायब्ररी करण्यामागे मी एक एशियाटिक लायब्ररी जी आपली आहे, तो एक माझा इन्स्पिरेशनल हे होता. आणि दुसरं असं होतं, मी नॉटिंगहॅमला एक लायब्ररी बघितली होती की त्या नॉटिंगहॅमच्या लायब्ररी अतिशय प्रशस्त होती. आणि मी तिथलं जेव्हा विद्यापीठात गेलो, मी गेलो होतो खेळण्यासाठी. आणि मी जेव्हा त्यांच्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहिलो होतो आणि ती लायब्ररी बघितली, आणि तिकडचा जो कल्चर आहे की तो म्हणजे अभ्यासालाही तितका पूरक आहे, स्पोर्ट्सलाही तितका पूरक आहे. आणि हे मग तो कुठेतरी विचार होता की, आणि नामदार एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला मी ही संकल्पना अशी माझ्या डोक्यात आली की, कारण कोविड नंतर महापालिकेमध्ये बजेट आणि हा सगळा खूप कन्स्ट्रेंट होता. म्हणजे एखाद्या अगदी 5 आणि 10 लाखाच्या गटाराच्या कामाला पैसे नव्हते. पण साहेब युडी मिनिस्टर होते त्यावेळेला ही पहिली जागा आम्ही दोघांनी आयडेंटिफाय केली. मग आम्ही ती पूर्ण प्रेझेंटेशन एकदा हे केलं आणि साहेबांना जेव्हा दाखवलं, आणि त्यानंतर ठरवलं की करायचं. आणि मला असं वाटतं की मी जे त्यांना अभिप्रेत आहे, जे आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य दिघे साहेबांना अभिप्रेत होतं, ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आणि आत्ता जर बघितलं, म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा रस्ते चकाचक दिसतात, गार्डन खूप चांगले दिसतात. तुमच्या इकडे गेल्यानंतर तुम्ही काही छान छान संकल्पना राबवलेल्या आपल्याला दिसतात, म्हणजे जसं की ग्रीन रोड ना, राईट? हां, ग्रीन रोड आहे, परत हॅपी स्ट्रीट आहे, असे काही रिसेंटली केला आम्ही तो. हां, मग अशा काही संकल्पना तुम्ही छान छान राबवलेल्या आहात. मग मला असं विचारायचं आहे, परत तोच प्रश्न आहे, हे सगळं करत असताना इतर नगरसेवकांना तुम्ही ईर्ष्या निर्माण करताय असं वाटत नाही का? असं नसतं, तुम्ही तुमचं काम करत असायचं. बघा, आता मी असेल नम्रता भोसले वेळा, आता तुम्ही परदेशात गेला, तर तुम्ही बाजूला जेव्हा जाताना चांगलं काहीतरी हे बघता, तुम्ही थांबता, फोटोज क्लिक करता. हॅपी स्ट्रीट काय आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक थोडा फॉरेन हे आला पाहिजे, तुम्हाला रस्ते चांगले असले पाहिजे, तुमचे फुटपाथ चांगले असले पाहिजेत. ठीक आहे, 100% सक्सेसफुल तर कोणीच होऊ शकत नाही. म्हणजे त्याला अनेक काम करण्याच्या हे आहेत. आणि प्रशासनात काम करायचं असतं म्हणजे सगळ्या गोष्टी चाकोरी बसून करायच्या असतात. पण तुमची इच्छाशक्ती असेल, म्हणजे तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल काम करण्याची, तर ती, आणि मला असं वाटतं की आम्ही दोघं जेव्हा एकत्रितपणे काम करतो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हली ह्या बघतात, एक्झिक्युशन पार्ट मी बघत असतो. त्यामुळे आम्हाला तो एक म्हणतात ना की डबल इंजिन सारखा, तशा पद्धतीने आम्हाला बऱ्याच अंशी काम करता शक्य झालं. बऱ्याचदा काय होतं की अशा ज्या डेव्हलपमेंटल गोष्टी आहेत त्या काम करत असताना एका प्रशासकीय माणसाला किंवा एका राजकीय व्यक्तीला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अडचणी खूप येतात आणि खूप कागदोपत्री तुम्हाला ॲक्युरेट राहावं लागतं. तुम्ही काय अशा गोष्टी फेस करता आणि तुम्ही कशा पद्धतीनं ह्याला टॅकल करता? मला असं वाटतं की आम्ही कोणतीही गोष्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं तर कागदोपत्री त्या ठिकाणी परफेक्शन ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर डेटा मेंटेन करणं किंवा येणारे जे काही बाकीचे म्हणजे आता सपोज एखाद्या आपण अधिकाऱ्यांकडे जातोय, तर त्या पद्धतीचा एक विश्वास संपादन होणं देखील गरजेचं आहे, की त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की हे जे काही करतायत ते त्या एक वेगळ्या वेनी करतायत, एक प्रॉपर ठाणे शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काम करतायत. आणि म्हणजे निश्चितपणे प्रभागात काहीतरी एक चांगलं म्हणजे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तर हा कुठे ना कुठेतरी एक विश्वास संपादन करायला लागतो. त्यामुळे त्याच्यानंतर मग पुढे तुमच्या बाकीची सगळी लढाई चालू होते. सुरुवातीला खूप अडचणी येतात,
परंतु ज्या ज्या वेळेला आपण एखाद दोन परफॉर्मन्स आपण जेव्हा दाखवतो की आपल्या वास्तू स्वरूपात म्हणा किंवा आपली विकास कामं दाखवतो, त्यानंतर मग मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी एक रुटीन होऊन जातात आपल्या सगळ्याच्या. मग असं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख केला की त्यांनी इथं आपल्याला खूप मदत केली जेव्हा ते मंत्री होते. एकनाथ शिंदे साहेबांचं जर बघायला गेलं गेल्या काही काळ त्यांचा राजकीय काळ बघितला आपण, तर असं लक्षात थोडंफार येतं की खूप वरच खाली असं अप अँड डाऊनवाला राहिलेला आहे. विरोधक कायम त्यांना रडारवर घेताना दिसलेले आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या बाबतीत गद्दार हे परसेप्शन निर्माण करण्यात आलं. बऱ्याच गोष्टी आहेत आणि आत्ताही ते थोडंफार चर्चेत आहेत. या सगळ्यामध्ये व्हाय एकनाथ शिंदे? तुम्ही एक शब्द वापरलात, पण मी त्याला म्हणेल की ही इज अ रिबेलर. जर त्यांनी त्यावेळेला रिबेल नसतं केला, उठाव नसता केला, तर आज तुम्हाला हे महाराष्ट्रातलं डेव्हलपमेंट दिसलं नसतं. शेवटी स्वाभिमान हा काहीतरी आहे ना, हिंदुत्व हे काहीतरी आहे ना, आणि त्या हिंदुत्वासाठी त्यांनी केलेलं तो रिबेल होता असं मला वाटतं. कारण त्यांची काम करण्याची पद्धत बघा, कमी बोलतात, कामातून उत्तर देतात. आणि जो तुमच्यावरती टीका कोण करणार? शेवटी तुम्ही कुठल्या झाडाला दगड मारतात? ज्याला फळं लागतात त्यालाच मारतात. ते काम करतात, कामातून उत्तर देतात. आणि मला असं वाटतं की तोच त्यांचा एक जो हे आहे ना, धागा आहे, तोच आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. की तुमच्यावर कितीही टीका होऊ दे, तुम्हाला कितीही क्रिटिसाइज करू दे, तुम्हाला काय असं वाटतं हे सगळं करत असताना आम्ही नसेल फेस करतो, पण त्याला कामातून उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा युअर वर्क स्पीक्स लाउडर दॅन युअर वर्ड्स. सो दिस इज व्हॉट आय फील. आणि ते तुमच्या ह्याच्यातून दिसलं पाहिजे. शेवटी तुम्ही जर शिकलेले आहात, तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता येते, तर त्याचा वापर तुम्हाला हा करता आला पाहिजे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण आता जग खूप पुढे चाललंय. म्हणजे मी शाळांमध्ये जे शिकत होतो, आज ते टेक्नॉलॉजी ती कुठल्या कुठे गेली, परंतु ती कुठेतरी आपल्याला लोकांसाठी कशी वापरता येईल त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे. एक गोष्टी, नवीन गोष्टी शोधल्या पाहिजेत, नवीन गोष्टी केल्या पाहिजेत. कदाचित येणारी पुढची पिढी अजून काहीतरी चांगलं करणार आपल्यापेक्षा हे करेल. मध्यमवर्गीय घरातून येणारा एक व्यक्ती जो इंजिनियर व्हायची कधी काही स्वप्न बघत असतो आणि पुढे जाऊन त्याला क्रिकेटची आवड निर्माण होते. क्रिकेट पहिलं प्रेम. अरे वा, असं पहिलं प्रेम क्रिकेट. म्हणजे तुम्ही अजूनही खेळतो. मी लेफ्ट आर्म स्पिनर आहे. मी अगदी युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत खेळलो. पण ठीक आहे, म्हणतात ना, अभ्यासामुळे त्यावेळेला क्रिकेट दूर करावं लागलं, पण पहिलं प्रेम क्रिकेट. अच्छा, मग तो माणूस समाजकारणाकडे येतो, म्हणजे मध्यमवर्गीय घरातून आलेला आहे. मला हे मुद्दा सांगायचा आहे याच्यातून. असं वाटत नाही का तुम्ही खूप मध्यमवर्गीय तरुणांना राजकारणाची स्वप्न दाखवताय? कारण तुम्ही आज एक यशस्वी नगरसेवक आहात. मी असं म्हणणार नाही. बघा, तुम्ही किती दिवस म्हणणार काठावर बसून पाणी खराब आहे. कधीतरी तर तुम्हाला त्या पाण्यात उतरावं लागेल. ते पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरावं लागतं. तुम्हाला स्वतःचे हात त्यात टाकावे लागतात, तरच ते पाणी स्वच्छ होतं. बरबटला जातो पण आपण. बरबटला जाण्यापेक्षा मला असं वाटतं की ते स्वच्छ झाल्यानंतरचा आनंद खूप चांगला असतो. अच्छा. कारण तुम्ही एक गोष्ट, म्हणजे सगळ्यांचा पॉलिटिशियनकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे, अरे काय हे असं. पण तुम्ही त्यांना ही अशी कामं दाखवा ना, ते तुम्हाला ॲप्रिशिएटच करणार. माझ्याकडे अगदी लोअर मिडल क्लास पासून अगदी स्लम पासून उच्चभ्रू सोसायटी असणारा प्रभाग आहे आमचा. त्या ठिकाणी तुम्ही दाखवा ना लोकांना की हे आम्ही असं करतोय. दे विल नेव्हर से की अरे यांनी हे चुकीचं काम केलंय. ते तुम्हाला ॲप्रिशिएटच करणार. मग अशी मी उदाहरण दिलं ताई, बोला ना, की एका XYZ खासदारानं त्यांना साड्या दिल्या आणि त्यांनी रोषामध्ये त्या साड्या जाळून टाकल्या. महिलांना लाडकी बहीण योजना, त्यांना साड्या देणं, हळदी कुंकाच्या निमित्तानं थेट गिफ्ट्स वाटणं, ह्या थेट फायद्याच्या गोष्टी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रोग्रेसिव्ह तुमच्या माध्यमातून काय झालंय मतदारसंघात, तुमच्या प्रभागामध्ये? मला असं वाटतं की आपण महिलांना, मला असं वाटतं महिलांचं सगळ्यात महत्त्वाचं तर सुरक्षितता, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं. त्यांचे शैक्षणिक, म्हणजे महिलांना दुर्बल समजणं चुकीचं आहे मला वाटतं. मग महिलांना थोडंसं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण CCTV कॅमेराज लावलेत त्या ठिकाणी. त्यानंतर मला असं वाटतं आपण बऱ्याच गोष्टी केल्यात. त्यांच्या एज्युकेशनसाठी मदत करतो. अगदी लहानपणापासून जी काही महिला किंवा मुली आपल्याकडे येतात, आपण स्पेशल एक हे चालवतो की ज्या माझ्या प्रभागातल्या लहान मुली आहेत, म्हणजे एखादी विधवा महिला आहे किंवा
म्हणजे त्यांचे वडील सोडून गेलेत किंवा काही इश्यू आहेत, ज्यांना वडील नाही आहे, त्या मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलतो. आणि प्रभागात आपल्याकडे दर वर्षाचे 10 ते 12 मुली आहेत ज्यांचा आपण हा शिक्षणाचा खर्च उचलतो. ह्या स्लम एरियामधल्या आहेत अच्छा. सगळ्या. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही शिक्षणातूनच मोठं होऊ शकता. तुम्ही एखाद्याला मदत कराल, 2,000 रुपये द्याल, तर महिनाभर वापरेल. परंतु जर शिक्षणाची फी जर मी त्यांची भरली 6,000 रुपये वर्षाची, तर ते कायमस्वरूपी त्यांचं अकॅडमिकली ते पुढे जातात. आणि मला असं वाटतं त्यांना थोडंसं अजून मोठं होण्यासाठी आपण मदत करतो. एकदा 10वी-12वी झाल्यानंतर थोडंफार स्वतःच्या पायावर उभे राहून मग पुढे त्यांना करताच येतं. मला असं वाटतं अशा पद्धतीने किंवा मी जर महिलांचा विचार केला तर आम्ही बचत गट खूप चालवलेत. बचत गट माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली एक 60 बचत गट आहेत, जे वर्किंग कंडिशन आहेत. मी मोठे नाही खूप बोलणार, पण वर्किंगमधले 60 बचत गट आहेत. या 60 बचत गटाच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून हे बचत गट खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. साहेब, मला एक असं विचारायचं आहे की नगरसेवक किंवा नगरपालिका या गोष्टीकडे जेव्हा बघतो आपण, ह्या प्रशासकीय यंत्रणेकडे जेव्हा बघतो, स्थानिक स्वराज्य संस्थेकडे, तेव्हा स्पेसिफिकली ठरवून पोलरायझेशन केलं जातं. म्हणजे तरुण आणि महिला अशाच एज ग्रुपला टार्गेट करून इलेक्शन लढवली जाते. पण तुमची कामं जेव्हा बघितली, तुम्ही ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र केलंय, त्यांच्यासाठी एक समुपदेशन केंद्र केलंय, तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी केली आहे, महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, ही सर्व समावेशकता जी आहे, जी तुम्ही आणलेली आहे, याच्यामागे काय थॉट प्रोसेस होती? बघा माझा म्हणजे तुम्ही जसं म्हणालात त्याला मी थोडंसं हे करतो. मी मेजरली काम हे सिनियर सिटीजनसाठी करतो. अच्छा. कारण सिनियर सिटीजन हा त्या घरातला कायम उपेक्षित असतो. तुम्ही कधी पण बघा, छत्री घरातली, तुमच्या घरातली जुनी राहिलेली छत्री ही सिनियर सिटीजन करता असते. तुम्ही त्यांना बघायचं ते चॅनल्स त्यांना बघण्यासाठी हे नसतात. म्हणजे घरात नातवाला वेगळं बघायचं असतं, घरातल्या सुनबाईला वेगळं बघायचं असतं. त्यामुळे तो थोडासा उपेक्षित असा सिनियर सिटीजन असतो. आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक समुपदेशन केंद्र आहे. ज्येष्ठांचं नंदनवन म्हणून 4 माळ्याची मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचं नंदनवन अशी 4 माळ्याची बिल्डिंग आहे. 4थ्या माळ्यावरती त्यांच्यासाठी इंडोर गेम्स आहेत. 3rd फ्लोअरला लायब्ररी आहे, 2nd फ्लोअरला जिम आहे आणि 1st फ्लोअरला त्यांच्यासाठी एक छोटा कम्युनिटी हॉल आहे. वेअर दे कॅन सिट, ते त्यांचं चिट चॅटिंग करू शकतात. तुम्ही आपण एक दिवस त्या ठिकाणी पण जाऊ आपण. त्या ठिकाणी खाली एक आमच्याकडे समुपदेशन केंद्र आहे. तिथे पहिली लायब्ररी छोटी होती. म्हणजे आपण जे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सगळी सुरुवात तिथून केली. ती पेटी यायची पुस्तकांची, मग ती आमच्या कार्यालयातून हे जायची. मग त्यांचं समुपदेशन केंद्र झालं तर तिथे त्यांनी लायब्ररी सुरू केली स्वतः. आणि ते सिनियर सिटीजनच रन करतात. आणि तिथे कॅरम्स असतात, त्यांचे इतर असतात, त्यांच्यासाठी महिन्यातनं तिथे डॉक्टर्स असतात. त्यांना लिगल एड लागली तर लिगल एड करता त्यांना ॲडव्होकेट्स उपलब्ध करून अशा सगळ्या प्रकारचं. तसंच महिलांकरता आता ह्या जसं म्हणाल्या की लाडकी बहीण ही एक गेम चेंजर आहे महाराष्ट्रातला. कारण लाडक्या बहीणमध्ये तुम्ही बघत अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केलेत आमच्याकडे, अनेक लोकांनी छोटे छोटे स्टॉल सुरू केलेत. आम्ही आता पुढच्या म्हणजे म्हणतात ना की आता ह्याच्यात पुढे काय, आता इतकं करून ठेवायला पुढे काय, आम्ही एक प्रशिक्षण केंद्र घेऊन येणार आहोत महिलांकरता, ज्याचं आमचं अलोकेशन वगैरे सगळं झालंय. आणि ते नियर फ्युचर म्हणजे नियर फ्युचर म्हटलं की फार लांब नसतं म्हणायचं. तर ह्या 2 ते 4 महिन्यामध्ये फार तर 6 महिन्यात ते प्रशिक्षण केंद्र, त्यांना उद्योजक बनवणं, त्यांना विविध योजनांची माहिती देणं, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही, त्या कशा हे होऊ शकतात, अशा पद्धतीने करण्यासाठी ते एक केंद्र देखील करतोय. मुलांकरता क्रीडांगणं डेव्हलप केली आहेत. मी जसं म्हटलं की मी स्वतः स्पोर्ट्समन आहे. माझ्याकडे एक मैदान आहे. मी खेळाडूंसाठी, क्रिकेटसाठी, सगळ्याच गेमसाठी, असं नाही की माझ्याकडे फुटबॉल खेळणारी मुलं आहेत. आम्ही फुटबॉल टर्फ्स केलेत जे फ्री आहेत. म्हणजे लोक फुटबॉल टर्फ करून त्याच्यामध्ये कमर्शियली करत असतील, आम्ही कमर्शियल अँगल नाही केला. सो दॅट इज फ्री फॉर एव्हरीवन. भारी वाटतंय ते येऊन. चांगलं आहे ना. ठाण्यातल्या एका बिल्डिंगचं टेरेस, जिथे एक जनरली कॉर्पोरेट ऑफिस असू शकतं किंवा एखाद्या बिल्डरनं काहीतरी तिथं केलेलं असलेलं उच्चाप्ती दिसू शकतात, पण इथं असं ओपन टेरेस लायब्ररी ही कॉन्सेप्ट बनणार आहे. नाही, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, नॉटिंगहॅमला युनिव्हर्सिटीचं प्रांगण आहे हॉस्टेलच्या याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडे एक कन्सेप्ट असा आहे की तुम्ही पोर्टेबल लॅम्प घ्यायचा, आय कार्ड द्यायचं, पोर्टेबल लॅम्प घ्यायचा, आणि त्या सगळे असं ग्रीन फील्ड असतं. त्या ग्रीन फील्डवर बिन बॅग ठेवलेलं असतात. त्या बिन बॅगवर तुम्ही जायचं, तिथे बसून अभ्यास करायचा. तुमचं काम झालं की तुम्ही तो लॅम्प परत द्यायचा आणि तुमचं आय कार्ड घ्यायचं.
मी तो बघितला आणि तो मला ना मी खूप वर्ष माझ्या डोक्यात तसा घोळत होता. आणि ही जेव्हा ओपन स्पेस बघितलं तेव्हा मी म्हटलं की याचं युटिलायझेशन हे अशा पद्धतीने होऊ शकतं. नाही, भारी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे बसल्यानंतरच असा भारी फील येतो आणि एक अभ्यास करावा असं वाटतंय. आपण पॉडकास्टच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया, जो खरं तर मला महत्त्वाचा वाटतो. मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की राजकारणात येताना काही लोक समाजकारणाचा बुरखा पांघरून येतात. येताना ते दाखवतात की मी समाजसेवासाठी आलोय वगैरे वगैरे, आणि मग ते त्यांच्या मूळ रूपात येतात. असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. आणि अनेक वेळा जी खरंच समाजकारणासाठी आलेलं असतात, समाजसेवा करत असतात, त्यांचं काम कुठंतरी लपलं जातं, कुठंतरी मागं राहतं. अशा वेळेस तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही सुद्धा अशा कामं करत असल्यामुळे कुठेतरी मागं राहताय? नाही वाटत मला. बघा, तुम्ही काम करत राहिलात की ते कधी ना कधीतरी दिसणार आहे. म्हणजे शेवटी जसं आपल्याकडे म्हणी आहेत की म्हणजे तुम्ही कोंबडा हरवायचं रोखू शकत नाही, तसं असं आहे की तुमचं काम हे दिसणार आहे. ते काम दिसतं दिसतं, काम बोलतं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही हे सगळं असं करता त्यावेळेला प्रस्थापितांना थोडंसं तुमच्याबद्दल एक फॅक्टर होतो. परंतु शेवटी तुमचं काम हे बोलतच असतं. म्हणजे ते लोकांच्या चेहऱ्यावर दिसतं, लोकांच्या हास्यातून दिसतं. आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच खरी तुमची कामाची पोचपावती असते. बरोबर. मला ह्याच्यामध्ये असं बोलावंसं वाटतंय की हा जो काही मध्यंतरी कोविड काळ आला तो सगळ्यांसाठी मला असं वाटतं एक जे सोशलमधून राजकारणात खेचले गेलेली लोक होती आमच्या दोघांसारखी, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी होती की आत्ता तुम्ही काय समाजकारण करू शकता, आत्ता तुम्हाला काय समाजाला देता येईल. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की एक आलेली एक अपॉर्च्युनिटी म्हणून होती ती, की आता दाखवा तुम्हाला, तुम्ही बोलताना राजकारण आणि समाजकारण होतं, तर आता तुम्ही काय करू शकता. तर ह्या पद्धतीने ते आलेला एक काळ होता तो कोविड काळ. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं आम्ही दोघांनी तर त्यावेळेला जेवढं जमेल तितकं सामाजिक कार्य या माध्यमातून केलेलं आहे. नाही, नक्कीच. तेव्हा म्हणजे प्रत्येक जो चाकरमानी होता तो घरी बसून होता, त्याच्यावर चहा खाण्याचे वांदे झालेले होते. काय आठवणी आहेत त्या कोरोना काळातल्या? आणि कोरोनातल्या आठवणी म्हणजे अगदी मला असं वाटतं की 22 की 23 तारखेला कोविड लागला. म्हणजे 20 मार्चला माझा वाढदिवस असतो आणि तो हे लागला आणि म्हणजे एकदम दुकानं बंद, सगळं बंद, एकदम स्ट्रिक्ट असं हे कोणाला काही कळतच नव्हतं. आमच्याकडे पहिला पेशंट सापडला कशिश पार्कमध्ये. म्हणजे मला वाटतं पूर्ण प्रभागात पहिला पेशंट हा कशिश पार्कमध्ये आला. आणि त्या ज्या भावना होत्या लोकांना कळतच नव्हतं नक्की करायचं काय. कारण गव्हर्नमेंट प्रोटोकॉल्स कळत नव्हते. नक्की काय करणार आहात तुम्ही, नक्की ह्याचं काय. भीती जी मनामध्ये एक झाली की बाबा कोविड म्हणजे काय कोणालाच माहीत नव्हतं. मेडिकल प्रोटोकॉल्स फिक्स नव्हते. मेडिकल प्रोटोकॉल्स हे नव्हते. तो पेशंट क्वारंटाईन करताना घरच्यांची परिस्थिती अतिशय हे होती. त्यावेळेला घरच्यांना धीर देणं गरजेचं होतं. आम्ही त्यावेळेला आमचं एक स्वतंत्र वॉर रूम तयार केलं की तुम्ही पेशंट रिपोर्ट झाला की तो आम्हाला कळायचा. मग आम्ही संध्याकाळी जेव्हा पेशंट रिपोर्ट होऊन त्यांचे म्हणजे आदल्या दिवशी टेस्टिंग व्हायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी पॉझिटिव्ह यायचा. पेशंट पॉझिटिव्ह आला की तो रिपोर्ट झाला की तो आम्हाला पण वॉर रूमला आमच्या कळायचा. मग आम्ही जसं TMCच्या वॉर रूमला कळायचं तसं आम्हाला कळायचं. मग आम्ही त्या पेशंटशी त्याच्याशी त्याच्या नातेवाईकांशी बोलायचं. तुम्हाला हॉस्पिटलायझेशनला मदत पाहिजे का, तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं आहे का. काही लोक प्रायव्हेटला जे काही मध्यमवर्गीय होते किंवा होते ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जायला तयार असायचे. मग त्यांना तिथे हॉस्पिटलायझेशन करून देणं. बऱ्याचदा घरातली महिला ज्या वेळेला हॉस्पिटलाइज व्हायची, घरच्यांचे खाण्याचे वांदे होऊन जायचे, कसं करणार. अशा वेळेला त्यांना ती जे काही जेवण आहे ते त्यांच्या डोरस्टेपला नेऊन देणं. अगदी तुम्हाला सांगतो पहिल्या 8 दिवसापासून आम्ही लोकांना रेशनचं किट अगदी घरपोच देणं सुरू केलं. माननीय कृषी मंत्री होते त्यावेळेला दादा भुसे साहेब, मला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी पॅच करून दिलं. आम्ही मालेगाववरनं भाज्या मागवायचो आणि ते पॅकेटिंग होऊन यायचं. म्हणजे तिकडे दादा भुसे साहेबांचा एक पाटील म्हणून हे होते जे शेतकऱ्यांची कोऑर्डिनेट करायचे. शेतातनं ताज्या भाज्या ते काढायचे. 4-5 वाजता तो ट्रक निघायचा आणि आम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये सगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा चाळींमध्ये विचारून घ्यायचं कोणाकोणाला भाज्या हव्या. त्याची एक लिस्टिंग ऑर्डरिंग करायचं की बाबा आज मला 2000 पॅकेट हवेत. 2000 पॅकेट घेऊन एका गाडीमध्ये जो 1000-1200 पॅकेट्स यायचे. मग ते पॅकेट सकाळी 4 वाजता गाडी मुंबईत यायची. ती गाडी येताना गाडीला कोणी अडवू नये, कोणी त्रास देऊ नये, ड्रायव्हरशी कंटिन्यूट कनेक्टमध्ये राहायचं. तर गाडी ठाण्यात पोचली की मग काम ह्यांचं सुरू व्हायचं. मग आमची एक टीम होती. आमच्या युवकांनी
तरुण कार्यकर्त्यांनी, म्हणजे ज्यांना कधी खरं राजकारणाचं पण काही हे नव्हतं, अशा सगळ्या व्हॉलंटियर्सनी प्रचंड काम केलं. म्हणजे तुम्ही म्हणता ना, शिवसेनेवरती बऱ्याचदा टीका होते, शिवसैनिकांवरती, पण शिवसेनेच्या शाखेतली लोक आहेत ना, ही स्वतःची जीवाची पर्वा न करता काम करतात. आणि सगळ्या शिवसैनिकांनी त्या काळामध्ये काम केलं. घरोघरी लोकांच्या भाज्या पुरवल्या, घरोघरी लोकांच्याकडे त्या सोसायटीच्या डोर स्टेपला नेऊन ठेवायचे, त्या चाळीच्या डोर स्टेपला नेऊन ठेवायचे. मग लोक तिकडनं घरातनं पिकअप करून जायचे. रेशन किट लोकांना वाटप करताना त्या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्सची काळजी घेतली जायची. म्हणजे खूप करण्याचं. मग आदरणीय शिंदेसाहेबांचे किट जसे आले तसे सगळे वाटप करणं, लोकांना मेडिकल हेल्प पूर्ण करणं, या असं म्हणजे जसं नम्रता मॅडम म्हणाल्या, कोविड ही मी कोविडला एक असं म्हणतो की तुम्हाला माणुसकीचं प्रतीक खऱ्या अर्थानं तुम्हाला समजण्याची जो तो काळ होता. बरोबर. तुम्ही समाजाला काय देऊ शकता. आणि मला एक किस्सा अजून सांगायचा की मी हे सगळे जे बाहेर जाणारे लोक होते, यांना त्या गुरुद्वाराच्या तिथे आम्ही जेवण वाटत होतो. म्हणजे साहेबांनी त्या अन्नछत्र सुरू केले होते साहेबांनी, हो. आणि पहिल्या दिवसापासून डे 1 पासून. अच्छा. आणि तिथल्या सोसायटीचा विरोध झाला आणि मी तिथे त्या ठिकाणी थांबलो होतो आणि त्यांना ते जेवण देण्याची संध्याकाळची वेळ होती आणि सगळी लोक रस्त्यावर उतरले, नाही आमच्या इथे नको, असं नको. आणि तिथले पोलीस प्रशासन आलं, नाही नाही यांना हलवा, हे करा. हलवायचं कुठे त्यांना, तर दादोजी कोंडदेव स्टेडियमला आम्ही त्यांना हलवलं. आणि मी थोडासा तसा नर्वस झालो होतो. आणि मला माहीत नाही शिंदेसाहेबांना काय, त्यांना ती दैवी शक्ती आहे की काय, मी असा अपसेट होऊन बिल्डिंग खाली येऊन बसलो होतो. आणि मी त्यांचा मला फोन आला. मला म्हणाले, काय कुठे आहेस तू? म्हटलं आहे इथेच बसलो आहे, ठाण्यातच आहे, घराच्या जवळ आहे. तर जेवण बिवण दिलं का त्या लोकांना? म्हटलं दिलं. म्हटलं त्यांना आता स्टेडियमला शिफ्ट करतोय, असं असं आहे. मला म्हणाले, काय झालं, तू घाबरल्यासारखा तुझा आवाज असा येतो? म्हटलं नाही. तर मला म्हणाले, ही वेळ आहे म्हणाले आपण समाजाला काय देऊ शकतो हे दाखवण्याची. आणि तू कशाला तू घाबरतोय का? म्हटलं नाही घाबरत. तुम्ही पाठीशी आहात तर कशाला घाबरतो. आणि आम्ही त्या दिवशी खुणगाठ बांधली. आणि तुम्हाला सांगू का, मग आम्ही आमच्या सगळ्या मेन व्हॉलेंटियरशी मिटिंग घेतली की नाही आपल्याला करायचं आहे. आणि त्याच दिवशी तो माणूस रात्री 10 वाजता परत मला म्हणाले, त्या लोकांना आपण स्टेडियमला तर शिफ्ट केलं, त्यांना आता अंथरुणं पांघरुणं कुठे आहेत, ब्लँकेट बिंकेट सगळ्याची व्यवस्था करायला लावली. ते स्वतः काही घेऊन आले. आम्ही त्या सगळं म्हणजे त्यांना, आता ती लोक गावाकडे जाणारे लोक, त्यांच्याकडे काय होतं, सगळे कामगार आणि हे, मग त्यांना टुप्पे जे काही लागेल ते पुरवण्याची आम्ही हे केले. आणि ती अशी जवळजवळ 2 महिने ती लोक आम्ही हे केली. तुम्हाला कोरोना झाला? मला मी तर तुम्हाला सांगू का, म्हणजे हा माझा पुनर्जन्म आहे. माझा असा फार मी सुपरस्टिशियस नाही आहे, पण हा माझा पुनर्जन्म आहे. आणि मी कोविडमध्ये काम करताच म्हणजे मी एक फ्युनरल करताना माझ्या काय कसं काही हे झालं आणि मी पॉझिटिव्ह झालो. पॉझिटिव्ह झाल्यानंतर मी पहिले 2-3 दिवस अतिशय नॉर्मल होतो. नंतर जसे मला मेडिकल प्रोटोकॉल सुरू झालं, मी इनफॅक्ट आमची एक महासभा अटेंड केली. ऑनलाईन महासभा असायच्या तेव्हा, ऑनलाईन महासभा अटेंड केली. आणि नंतर त्याच रात्रीपासून जी माझी परिस्थिती खालावत गेली, मला डायरेक्ट ICUला शिफ्ट करून टाकलं. एक दिवस असा होता, म्हणजे मला सगळीकडे इकडे नळ्या, इकडे लावलेलं. आणि म्हणजे मला असं वाटलं होतं की मी आता ह्याच्यातून परत नाही येऊ शकत. म्हणजे असं म्हणू शकतो की कामाची पुण्याई कामाला आली. नाही, कामाची पुण्याई आहे, माझ्या आईबाबाची पुण्याई आहे. आणि परत सांगतो, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे मी वारंवार म्हणजे मी थोडासा सांगताना भावूक होतो, परंतु असं आहे की मी ज्या दिवशी माझं सॅच्युरेशन ड्रॉप झालं ना, मी त्यांना मेसेज केला की मी कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, पण मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला बघा. त्या दिवशी त्यांना बरं नव्हतं. ते सकाळी त्यांनी टेस्ट केली आणि मला काही शुद्ध कळायचंच नाही, म्हणजे असं की काही कळतच नव्हतं. म्हणजे मी इतका ह्याच्यात होतो म्हणजे. आणि ते टेस्ट करून त्या ICU युनिटमध्ये आले आणि माझ्या डोक्यावरनं असं मी असं बघतोय तर कोणीतरी माझ्या डोक्यावरनं हात फिरवत आहे. आणि मी असं बघितलं, मी म्हटलं अरे मी आहे, भाई आहे. आणि म्हणजे मग बघितलं तर सगळे डॉक्टर्स स्वतः त्यांनी PPE किट घातलं होतं ना, तर मी पटकन, आणि मी शुद्धीतच नव्हतो असं म्हणाल तरी चालेल. आणि मग माझ्याशी बोलले, मला म्हणाले घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठी. आणि अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी संध्याकाळीच त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अरे बापरे. आणि ते 5व्या माळ्यावरती आणि मी 2ऱ्या माळ्यावरती. अरे बाप. आणि मला बायपॅप लावलेलं आहे, माझं ऑक्सिजन कंटिन्युअस ड्रॉप होतोय.
मी अतिशय विदारक याच्यामध्ये आहे, पण मी आवर्जून म्हणजे त्यांचं हे करेन की ते रात्री मला व्हिडिओ कॉल करायचे, डॉक्टर मला सांगायचं की प्रोन पोझिशनवर म्हणजे पोटावर झोप, की जेणेकरून ऑक्सिजन लेवल वाढायची. ते स्वतः झोपायचे आणि मला व्हिडिओ कॉल करायचे, बघ मी प्रोन पोझिशनवर झोपलोय, माझं ऑक्सिजन वाढतोय, तुझं पण वाढेल. हिंमत हारायची नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, या सगळ्यांनी त्यावेळेला कुटुंबाला धीर देणं, हे सगळं म्हणजे आणि म्हणजे म्हणजे माझ्यासाठी मी सांगतो हा पुनर्जन्म आहे. म्हणून आयुष्यात जर काही करता आलं तर आता समाजासाठीच करायचं. तुम्ही प्रभागासाठी दोघे एकत्र काम करता. साहेब जेव्हा ऍडमिट होते तेव्हा तुमचा रोल खूप निर्णायक असेल कदाचित तेव्हा. हो. कसं होतं हे ॲडमिट होते तुम्हाला सांगते. परंतु ह्यांचं बरोबर 11 वाजता त्यांचे सगळे डॉक्टर व्हिजिट वगैरे होऊन हे फ्री व्हायचे. आणि दो ही इज ॲडमिट त्यांच्याकडे ते फोन असायचे आणि ते तो कोविडचा आमचा एक ग्रुप होता, वॉर ग्रुप, कोविड-19 पेशंट रिपोर्ट. तो ग्रुप चेक करायचे आणि जर त्यांना कळलं की 5 पेशंट आलेत आणि त्याचे रिप्लाय आपले नाही आले, तर ते तातडीने मग पॅनिक व्हायचे. मग माझं चॅलेंज असायचं की बिफोर 11 पेशंट जो कोणी येईल तो अटेंड करायचा आणि त्यांना प्रॉपर अलोकेट करायचं, म्हणजे जेणेकरून हे जिथपर्यंत ह्यांचं सगळं मेडिकल सगळं विजिट्स आणि हे सगळं झाल्यानंतर हे जेव्हा मोबाईल बघतील त्या तिथपर्यंत आपलं सगळे पेशंट्स अटेंड केलेले असावे. तर मी पण त्या ज्युपिटरच्या इथे खाली ते एक त्यांचं रेस्टॉरंट आहे, रेनबो रेस्टॉरंट, त्या ठिकाणी बसून एक डायरी पेन घेऊन कंटिन्यू कॉलमध्ये आणि हे करायचे. आणि हे प्रत्येक पेशंट तेव्हाही अटेंड करायचे, कारण त्या प्रत्येक जे काही 4, 5, 6 जेवढे पेशंट असायचे त्यांना वाटलं की हे एकदम आपले नियरबाय, त्यांना कॉल जनरेट होणारच. एखाद्या पेशंटला जर का नाही हॉस्पिटल मिळालं, हे सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण कॉल करायचे. आणि असं व्हायचं की आम्ही त्यांना जेव्हा भेटायला जायचो ते म्हणजे अरे विकास रे पैसे तर आलेत बरेच, तर नाही ते ICU मध्ये आहेत. अरे सकाळीच बोलले पेशंट ॲडमिट का नाही केला म्हणून. याच्यात एक झालं, डॉक्टर संतोष कदम म्हणून आहे. ते संतोष कदम आमच्या हां. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि हां. ते साहेबांना बघायला वरती आले 5व्या माळ्यावरती. आणि त्याच्या अर्धा तास अगोदरच मी त्यांना मेसेजवरती म्हणजे बोलायला नाही यायचं तर मेसेजवर बोलायचो. आणि त्यांना एका पेशंटसाठी रिक्वेस्ट केली होती की सर प्लीज याला बेड उपलब्ध करून द्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि ते साहेबांच्याकडे गेले आणि साहेबांना म्हणाले, साहेब म्हणाले आलास तर तू खाली खाली जरा विकासला धीर देऊन जा. पण त्यानं काय झालंय, आता तर त्यांच्याशी हे केलं. ते म्हणाले तू आता पेशंट ऍडमिट करतो. पण त्याच्यानंतर जे साहेबांनी मला तासलाय, डॉक्टर साहेबांनी फोन केला. मला म्हटलं त्याचे फोन काढून घ्या, त्याला बंद करून टाका, त्याला त्याचं काहीतरी होईल, तुला जगायचं नाहीये का, म्हणजे एकदम तासला मला. पण ते माझ्या काळजीपोटी केलं त्यांनी. म्हणजे आपण म्हणतो ना बघा, माझ्या आई वडिलांची पुण्याई आहेतच, पण एक वडीलकीच्या नात्याने वडिलांसारखं कुटुंब प्रमुखासारखं त्यांनी मला त्यावेळेला जगवलं. हे मी आयुष्यात नाही विसरू शकत. म्हणजे आमच्या वहिनी लता वहिनी असतील, ह्या देखील माझ्या कुटुंबाची काळजी घेणं, माझ्या मिसेसशी बोलणं किंवा सगळ्यांना धीर देणं, हे सगळं आणि मी पॉझिटिव्ह झालो त्यामुळे माझी अख्खी टीम पण झाली होती. त्यामुळे इट वॉज टू चॅलेंज फॉर एव्हरी. म्हणजे पॉझिटिव्ह नव्हती झाली त्यांना क्वारंटाईन केलं. त्यावेळेला प्रोटोकॉलच असे होते की तो ज्याला भेटला आहे पेशंट त्याला सगळ्यांना क्वारंटाईन. आता माझ्याबरोबर माझे 20-25 लोक. मी तर तुम्हाला सांगतो, गाडीमध्ये घेऊन जाऊन पेशंट ऍडमिट केले, स्वतःच्या गाडीत घेऊन जाऊन. मी आणि माझा एक मित्र होता सनी डुसिंग म्हणून, आणि तो पुढे बसायचा आणि मागे पेशंट, आणि आम्ही मास्क बीस घालून बसायचो आणि त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायचो. जेव्हा ते तुम्ही ICU मध्ये होता, जेव्हा सगळ्या अशा पाईप्स वगैरे लागल्या होत्या, कट्टू मागं बघताना म्हणजे म्हणजे मला हा प्रश्नाकडे तुम्हाला न्यायचं आहे की तुम्ही मगाशी एक वडिलकीच्या नात्यानं सांगितलं एकनाथ शिंदे, सुरुवातीचा तुमचा राजकीय कारकिर्दीचा प्रवास कसा होता? माझ्या घरात कोणी राजकारणात नव्हतं. म्हणजे माझे आजोबा सरपंच होते, पण माझे वडील 3 वर्षाचे असताना नदीने वाहून गेले. आणि म्हणजे माझ्या वडिलांनी खूप अगदी म्हणजे माझे वडील कर्ता पुरुष घरातला, पण त्यांनी खूप आयुष्यात स्ट्रगल करत त्यांनी सगळं कुटुंब हे केलं. माझे चुलते उपसरपंच होते, पण असं काही लेगसी नव्हती राजकारणाची की बाबा हे आहे. मी स्टुडंट राजकारणातूनच ह्याच्यात आलो. म्हणजे मी अनेक आंदोलनं केली. मी सोमय्या कॉलेजला GS होतो. मी GS असताना त्या ॲक्सिडेंटली म्हणजे त्यावेळेसचे नंतर आमदार झाले सुभाष बने साहेब होते, त्यांचा मुलगा रोहन जो माझा मित्र आहे तो माझ्या अगेन्स्ट उभा होता, आणि तो सिव्हिलला होता, मी इलेक्ट्रॉनिक्सला होतो. आणि मग ती अशी म्हणतात ना ठसल असते ती कॉलेज जीवनातली, ती राजकारणाची मजा वेगळीच असते.
आणि मग अगदी राज ठाकरे साहेबांपर्यंत तो सगळा विषय गेला. मग ते कॉलेज, ती भांडणं, पोलीस स्टेशनं, असं सगळं झालं. पण GS मी झालो, नंतर रोहन माझा जॉईंट सेक्रेटरी झाला. हम्म. आणि मग त्या सगळ्या प्रवासातून त्यावेळेला नरेश मस्के साहेब ठाण्यात जिल्हा प्रमुख होते विद्यार्थी सेनेत. हम्म. आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला प्रचंड त्यावेळेला गायडन्स केलं. आणि आम्ही काय दिघे साहेबांचे शिवसैनिक म्हणजे थोडेसे असे हे होतो. आणि मग तो सगळा हे झाला. मग मला सोमयाचं युनिट प्रमुख झालो मी. त्यानंतर मग मला इथे ठाण्यात पद देण्यात आलं. मग आंदोलनं हे म्हणजे मी आदरणीय राज ठाकरे साहेब ज्यावेळेला विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्या काळात इतकी आंदोलनं केली बोगस कॉलेजेस बंद करण्यापासून. म्हणजे नम्रता भोसले मॅडम देखील एका डेंटल मेकॅनिक कॉलेजचे स्टुडंट होत्या. ते कॉलेज बंद झालं होतं. अच्छा, म्हणजे तिथं तुमची हो. पहिली हो. ओळख. हो नाही, कॉलेजला नाही नाही. ओळख झाली. ह्यांचं कॉलेज पूर्ण बंद आम्ही झालं एकत्र होतं. रहिवाशी कशिश आम्ही पार्क राहायला मध्ये. इथे आलो आणि आणि त्यांचं ते कॉलेज बंद झालं. हा, ते बंद झाल्यानंतर त्या मुलांना न्याय मिळत नव्हता हा, आणि त्या कोर्ट केसेस चालू होत्या. म्हणजे ते सगळं झालेलं होतं. हा. मग यांचे बाबा जे शिवसैनिक ते माझ्याकडे आले आणि मी त्यावेळेला इथलं शिवसेनेचं नुकतंच काम सुरू केलेलं होतं किंवा स्टुडंट लीडर म्हणून मी त्यावेळेला काम करत होतो. हम्म. आणि मग त्या माझ्याकडे घेऊन आले. मी त्या मुलांचं रिहॅबिलिटेशन केलं. म्हणजे मी टाटा टेली सर्व्हिसेसला नोकरी करायचो त्यावेळेला. तुम्ही हो, मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केलाय. अरे हो, मी द मोमेंट आय लेफ्ट मी असिस्टंट मॅनेजर होतो. ओके. आणि मग मी नाईट शिफ्ट असायचे त्यावेळेला सिनियर हा, इंजिनियर होतो. हा. नाईट शिफ्ट करायचो. सकाळी तिथून निघायचो मंत्रालय. मग नेत्यांकडे सगळ्या भेटायचो. यांच्या उच्च शिक्षण मंत्री, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री सगळ्यांना गृहमंत्री भेटायचो की Yes. यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी की यांना काय करता येईल विद्यार्थ्यांचं. आणि मग असा तो प्रवास करत 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 शेवटी म्हटलं ना की तुम्हाला किती बॅकग्राऊंड असो नसो, तुमच्याकडे जर इच्छा असेल आणि तुमचं काम तुम्हाला प्रामाणिक असेल तर ते तुम्हाला कुठे कोणी रोखू शकत नाही. आणि तोच सगळा प्रवास घडत 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 मी माझ्या आंदोलनाची त्यावेळेच्या आमच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली. राज ठाकरे साहेबांनी दखल घेतली. आणि राज ठाकरे साहेबांनी वगैरे पण मला त्यावेळेला प्रचंड ॲप्रिशिएट केलं. त्यावेळेचे आमचे पक्ष प्रमुख तेव्हा म्हणे तुम्हाला एक असं काहीतरी बंदुकीच्या गोळीचं पार्सल आलं, तो काय ते किस्सा आहे? आत्ता रिसेंटली झालेला होता. ते असं पोस्टाच्या ह्यानी आलं. होत असतं असं, चॅलेंजेस येत असतात आयुष्यात. ते काही घाबरायचं नसतं त्याला. असे अनेक संकटं आली. संकटाला घाबरलात की तुम्ही संपलात. आणि राजकारण असं की तुम्हाला दर दिवशी नवीन चॅलेंजेस असतात. हम्म. एव्हरी डे यू हॅव टू फेस न्यू थिंग्स, न्यू पीपल, न्यू चॅलेंजेस. ते तुम्हाला फेस करावेच लागतात. म्हणजे लोकांना असं सोपं वाटतं की काय राजकारण हे- वाटतं कोण आहे जीवावर उठणारे? काय कोणाला गेस करणार तुम्ही? कोणीतरी जेव्हा तुम्ही समाजात चांगलं काम करत असता त्यावेळेला दुखावणारी लोक असतातच. ही दुखावली लोक तुम्हाला काही असे सोडतात का? नाही. कोण तुम्हाला त्रास देतं, कोण तुम्हाला इंटरनली त्रास देण्याचा प्रयत्न करतं, कोण काय करतं. पण मग अगेन आय सेड की तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्ही घाबरायचं नसतं. हम्म. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्हाला परमेश्वर आहेच ना शेवटी. नाही, खूप पोट तिडकीनं होतंय. म्हणजे मॅडमांचा सुद्धा मी माझ्या किस्सा एक पाहण्यात आला. आय थिंक पूर आलेला होता ना इकडं, हा, आणि बरोबर. तुमचं मिसकॅरेज झालेलं होतं. हो. काय तो म्हणजे नक्की किस्सा आहे? नाही, किस्सा म्हणजे जस्ट मी हॉस्पिटलाइज होऊन आली आणि इट्स अ ह्यूज म्हणजे एकदम जास्त मोठं दुर्घटना होती ती माझ्यासोबतची. आणि आय हॅव सम स्टिचेस ऑन माय बॉडी. आणि त्यावेळेला अचानक थोडं लो लाईन असल्यामुळे, कारण माझा प्रभाग आहे जो रेल्वे पटरी ईस्ट वेस्ट जोडणार आहे, त्याच्यामुळे मध्ये रेल्वे पटरी येते आणि निमुळता आता माझा हा डेड एंड पण आहे ठाण्याचा. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण कितीही मोठं प्रयत्न केले तरी थोडंसं पाणी जेव्हा जास्त होतं त्यावेळेला ते कधीची रिव्हर्स बॅक घटना आहे? मारतं. ही घटना आहे 2000 आय थिंक सो 4 21 वर्ष झाले. 2021 अच्छा. हा, 2021ची घटना आहे ही. जुलै महिना, हा, हा. जुलै ऑगस्ट असेल. हा. तर त्यावेळेला मी जस्ट हॉस्पिटलाइज होऊन आली होती. 2-3-4 दिवस झाले असतील आणि अचानक तिकडे हे झालं
आणि मग पाणी भरलं पूर्ण प्रभागात आणि मग लोकांची परत कसं असतं की ज्या वेळेला पाणी भरतं त्यावेळेला नुसतं जनजीवन विस्कळीत नाही होत तर बऱ्याच ठिकाणी शॉक वगैरे लागण्याच्या संभावना असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्वतः तिकडे थांबणं गरजेचं असतं. म्हणजे एखादी कोणती दुर्घटना होऊ नये याकरता त्या लोकांना सगळ्या गोष्टी धीर देण्याकरता त्या सगळ्या गोष्टी पटापट प्रशासनाला हाताशी घेऊन आमची स्वतःची यंत्रणा लावून आम्ही त्या ठिकाणी साफसफाई करून घेतो. त्यांना जेवण खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. हे सगळंच असतं म्हणजे तुम्ही त्या मोमेंटला घरी बसून राहू शकत नाही. सो मी पहिल्यांदा माझे मिस्टरांना घेऊन प्रभागात गेली होती. कारण त्यांचं एवढं जास्त संपर्क आणि ते जॉबला जाणारे वगैरे आहेत. सो मी रात्री 2:30 ची गोष्ट आहे ती. मी होती नाही, यांच्या यात यात मिसेस यात होत्या. मी इंटरप्ट करतो. हां. काय झालं, मी म्हणजे कोणालाच माहिती नाही. मी गेलो होतो तिरुपतीला, आणि तिरुपतीला जाणं म्हणजे मी 1 दिवसात जाऊन येतो. बरं. आणि माझं सकाळचं 3:30चं दर्शन होतं. हं. आणि इकडे पाऊस वाढला. आता मी म्हटलं की आम्ही एक ग्रुप चालवतो असं, की तर ते लगेच कळतं ना, पाऊस आला, इधर पाणी भर गया, उधर पाणी भर गया. ये रात्रीची वेळ होती आणि प्रचंड पाऊस पडला. आता पाऊस वाढला, मी तिथे नाहीये, मला माहिती आहे ह्या हॉस्पिटलमधनं आदल्याच दिवशी का त्याच दिवशी डिस्चार्ज होऊन आल्यात. आता मी यांना नाही बोलू शकत. मी माझ्या मिसेसला फोन केला, म्हटलं की एनी हाऊ यू हॅव टू बी ऑन द फील्ड सिन्स आय एम नॉट देअर. आता हे असं म्हटल्यावरती मी मला वाटतं काय ते 12-12:30ला मी, कारण 3:30चं दर्शन होतं आणि ते थोडं लवकर जायला लागतं तिरुपतीला मंदिर. तर मी गेलो आणि आय वॉज शॉक टू सी हर ऑन द फील्ड इन दॅट सिच्युएशन. कारण त्या ज्या परिस्थितीनं आल्या होत्या, मानसिकरित्या थोड्याशा हे होत्या, म्हणजे शारीरिकदृष्ट्या हे होत्या. आणि मी त्यांना त्या दिवशी म्हणजे आणि मी नाही आहे त्या ठिकाणी. आम्ही एकत्रच काम करतो, पण मी नाही आहे याची कुठेही आपल्याला लोकांना जाणवून द्यायचं नाही. बरोबर. कारण त्या मोमेंटला त्यांना जर त्या मोमेंटला मदत नाही मिळाली तर त्याचा काय उपयोग? बरोबर. तुम्ही त्यांच्या संकटात नाही धावून गेलात तर तुम्ही काय त्याचा उपयोग आहे? आणि मी 4 वाजता मी जसं बाहेर आलो, मी फोटो बघितले. मी यांना फोन केला, म्हटलं की तुम्ही का गेलात म्हणून, म्हणजे तुम्ही अशात नव्हतं जाणं. पण ज्या पद्धतीने त्यांनी त्या मोमेंटला हे केली, मी सकाळी 7-7:30ला पोहोचलो परत ठाण्यात. परंतु ज्या पद्धतीने हे केली, सिच्युएशन हँडल केली. आणि कारण पाणी भरलं की लो लाईन एरिया आहे, थोडंसं रेल्वे पटरी आहे, बाजूला नाल्याच्या शेजारी असलेली घरं आहेत, पाणी भरतं पावसाळ्यात. पण मग तो म्हणजे हॅट्स ऑफ टू हर फॉर दॅट. एक मला विचारायचं आहे की आता राज्य लेवल असेल, राष्ट्रीय लेवल असेल, या पातळीवरती राजकारण खूप शफल होत आहे. पक्षांमध्ये शफल होत आहे, युत्यांमध्ये शफल होत आहे, स्थानिक पातळीला शफल होत आहे, लोकसभेला शफल होत आहे, विधानसभेला वेगळंच चित्र आहे. या सगळ्या शफल होत असताना कधी कधी काय लोक असतात आपल्यासोबत उभे असतात, आपल्या साथीला उभे असतात, आपल्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. पण काही काळ पुढं जातो, त्यांच्यात थोडीफार असूया म्हणून निर्माण होते आणि तेच व्यक्ती आपल्या पुढे जाऊन उभे राहतात, समोर दिसतात, विरोधात दिसतात. त्रास होत नाही त्या गोष्टीचा? होतो ना. बघा, एक गोष्ट अशी आहे की आय एम नॉट हिअर टू हर्ट एनीवन. मला कोणाला दुखवून किंवा कोणाला दाबून पुढे नाही जायचं. मी जाईन तर मी माझ्या कामावर जाईन, माझ्या कर्तृत्वावर जाईन. हो, पण तुम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. नाही, कधी कधी आपले भाऊच आहेत, आपले सवंगडी आहेत. कधी असू द्या ना. मी काय म्हणतो, चांगलं काम करताना त्रास होणारच आहे ना तुम्हाला. कोणाला नाही झाला? अहो, साधू संतांना झाला. साधू संत सोडा हो, मी माझ्या साहेबाला झाला. अजून काय? बघा, व्हेरी व्हेरी ऑनेस्ट अँड प्रिसाइज. मी म्हटलं की आय एम नॉट हिअर टू हर्ट एनीवन. पण तुम्ही मला त्रास द्याल तर मी तुम्हाला सोडणार नाही, हे देखील तितकंच कर. काही काळ पाठीमागं जाऊया, 7-8 वर्ष 10 वर्ष पाठीमाग गेल्यानंतर कुठंतरी आक्रमक छबी अशी तुमची ओळख होती या भागामध्ये. एक आक्रमक तरुण तडफदार, खूप आक्रमक नेता, ॲग्रेसिव्हनेस. पण जसं जसं तुम्ही म्हणजे राजकारणात पुढं जाताय, खूप काळ घालवताय राजकारणात, थोडं मवाळ भूमिका आता थोडी तुमची होत चालली आहे. हा शिफ्ट कसा काय? नाही, मी तसाच आहे अजून. फक्त थोडंसं ह्या कालखंडामध्ये थोडंसं ह्या साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून जरा माझ्या ह्याच्यात थोडं मी चेंजेस केलेत. अदरवाईज मी आजही तसाच, कामाच्या बाबतीत मी तसाच ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे तुम्ही माझ्या महापालिकेतला जरी कोणाला विचारलं, आय एम व्हेरी ॲग्रेसिव्ह. मला काम पाहिजे म्हणजे पाहिजे, मला प्रिसाईज लागतं, मला टू द पॉईंट लागतं.
मी कामाच्या बाबतीत कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही करत. हम्म. म्हणजे तुम्ही आज आज हे सगळं जे समजा जे केलेलं बघताय, हम्म. तर हे काय असं अचानक नुसतं केलं आणि कॉन्ट्रॅक्टर करतोय आणि दिलं सोडून त्याच्यावरती आणि आपण नाही. आपण स्वतः लक्ष दिलं हम्म. छोट्या छोट्या गोष्टीवरती. हम्म. आपण लोकांच्या समस्यांकडे, छोट्या छोट्या गोष्टीकडे, आपण सॅनिटायझेशन असेल, एज्युकेशन असेल, तुम्ही लोकांचे हे असतील, लोकांच्या अगदी गल्ल्यांमध्ये लाईट लावण्यापासून तुम्हाला एक मी तुम्हाला सांगतो की शिवसेना पॉप्युलर का झाली. हम्म. कारण शिवसेनेला लोक ऑलवेज ॲलोपॅथी म्हणून वापरतात. हम्म. आयुर्वेदिक सारखं शिवसेना वापरून चालणार नाही. हम्म. इंजेक्शन दिलं की झटकन आराम पडला पाहिजे. लोकांनी तुम्हाला समस्या सांगितली ना, तुम्ही तिचं निराकरण केलं पाहिजे, तर लोक तुमच्याकडे येणार. हम्म. तुम्ही त्याला बघतो, करतो, सांगतो नाही, इन्स्टंट रिझल्ट. तुम्ही इन्स्टंट रिझल्ट द्या, लोक तुमचे फॉलोअर होणार. मग ते काय तुम्हाला बघत नाहीत की तुम्ही कोण आहात, काय जात पंथ सगळं बाजूला ठेवून लोक तुमचे फॉलोअर होतात. हम्म. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही लोकांकडून म्हणण्यापेक्षा काही प्रस्थापितांकडून शिवसेनेला असं क्रिटिसाइज केलं जातं की साध्यातल्या साध्या माणसाला संधी देत आहेत, सामान्य माणसाला मोठ्या खुर्चीवर बसवतायत. पण आज मी तुमच्या दोघांकडे बघतोय तेव्हा तुम्ही एक वेल एज्युकेटेड बॅकग्राऊंड, जरी मध्यमवर्गीय असाल तरी तुम्ही चांगले शिकलेला आहात, एक डिग्री होल्डर आहात. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही एक वेल एज्युकेटेड म्हणून स्वतःला प्रेझेंट करताय वॉर्ड समोर, तर या गोष्टीचा फायदा होतो का तुम्हाला? नक्कीच होतो. आणि तुम्हाला शेवटी एज्युकेशन काय शिकवतं? तुम्हाला एज्युकेशन गिव्स यू द मॅनर्स. एज्युकेशन तुम्हाला शिकवतंय काय, तुम्हाला काय करायचंय, तुमचं एक्सपर्टीज कसं वापरायचंय. बरोबर आहे. आणि शिवसेनेने म्हणजे ह्या तळागाळातल्या त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनाच बाळासाहेबांनी मोठं केलं ना. आज आज नाहीतर आम्ही कोण होतो? प्रस्थापितांसमोर कोण होतं? आम्ही कोणच नव्हतो. ह्याही कोणी नाही. यांचंही बॅकग्राऊंड पॉलिटिकल नव्हतं, मलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं. आज हे सगळं एस्टॅब्लिश करायला खूप मेहनत करावी लागते. असं इतकं सोपं होत नाही. हा, हे मात्र नक्की असतं की तुम्हाला प्रस्थापितांपेक्षा स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये थोडासा त्रास होतो. आणि त्यांना काय सगळं रेडीच असतं ना. कारण आपण कोणाचा भाऊ नसतो, आपण कोणाचा नातेवाईक नसतो, आपण कोणाचं हे नसतो. पण आपल्याला आपण म्हणून सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. आणि मला असं वाटतं की आयुष्यात तुम्ही कुठेही जा, कॉर्पोरेटमध्ये जा, तुम्ही नोकरी करा, कुठेही जा, तुम्हाला शेवटी स्वतःला तर सिद्ध करायचंच आहे ना. तुम्ही स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तर काहीच करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिक मध्ये तुमचा उल्लेख आहे, काय नक्की तो उल्लेख? मी तेच तुम्हाला सांगितलं ना की ह्यांचं जे कॉलेजचं प्रकरण होतं. आणि नाही, बाळासाहेबांचा याचा किस्सा असा आहे की त्यावेळेला बाळासाहेबांना ते ऑर्कुट होतं त्यावेळेला. म्हणजे आपलं फेसबुक आलं नव्हतं त्यावेळेला. आणि मी टाटा टेली सर्व्हिसेसला नोकरी करत होतो. आणि एका माथेफिरू होता मीरा भाईंदरचा, त्यांनी असं लिहिलं की आय विल किल बाळ ठाकरे ऑन दिस अशी डेट लिहिली. आय डोंट रिमेंबर द डेट. आणि मी ISP मध्ये नोकरी केली आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये. मी माझे एक्सपर्टीज वापरले आणि मी त्याचा IP ॲड्रेस ट्रॅक केला. IP ॲड्रेसवरनं त्याचा ॲड्रेस काढला. आणि मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला आमदार आणि जिल्हा प्रमुख होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि मी म्हटलं, साहेब की दिस इज व्हेरी सिरियस. म्हणजे जरी ती ऑर्कुटवर धमकी असेल तर ते असं खूप हे आहे. तर मग आम्ही सिपिंगकडे गेलो. मग त्यावेळेला विक्रम देशमाने साहेब म्हणून DCP होते, EOW आणि सायबर होतं त्यांच्याकडे. मग मी त्यांना ते सगळं दाखवलं की हे असं आहे. त्यांनी मला विचारलं IP ॲड्रेस कसा ट्रॅक केला. आता मी त्यातमध्ये नोकरीच केलेली होती, मला माहिती होतं. मी IP ॲड्रेस वगैरे सगळं त्यांना दाखवलं आणि मग तो गुन्हा दाखल केला. मग त्याला मीरा भाईंदरमधनं अरेस्ट करण्यात आलं, सगळं हे केलं. आता हे बाळासाहेब हे रेग्युलर पेपर वाचायचे, ती मोठ्या सगळ्या इंग्रजी वृत्तपत्रांपासून मराठी, हिंदी सगळीकडे त्या बातम्या, द मॅन अरेस्टेड टू गिव्ह थ्रेट टू बाल ठाकरे, अशा पद्धतीने त्या हेडलाईन्स आल्या सगळीकडे. आणि ते बाळासाहेबांपर्यंत पोहोचलं. आणि रवी म्हात्रे सरांचा मला एक दिवस फोन आला की तुला साहेबांनी बोलवलंय. आणि मला म्हणाले, नंतर परत 10 मिनिटात फोन आला, तुला लॅपटॉप घेऊन बोलवलंय. आणि मी त्याच्या अगोदर बाळासाहेबांच्याकडे हे CLIR फोन असतात ना, की जे नो कॉलर ID, तो लँडलाईन फोन मी टाटाच्या मार्फत जाऊन तिथे इन्स्टॉल केलेला होता. त्यामुळे मी त्यावेळेच्या पक्षप्रमुखांशीही संपर्कात असायचो. तर मला बोलवलं. मग मी ते बाळासाहेबांनी माझ्याकडनं तू कसं शोधलंस, काय शोधलंस, असं सगळं मला विचारलं. माझ्यावरती माझ्या
पाठीवरती थाप दिली आणि मला ते लॅपटॉप मॅनच म्हणायचे. आणि तो माझ्यासाठी एक त्यांचा आशीर्वाद होता. आणि त्यानंतर मार्मिकचा वर्धापन दिन होता आणि त्यावेळेला विद्यार्थी सेना फुटली होती आणि नवीन विद्यार्थी सेना तयार झाली होती. त्यावेळेला अभिजितजी पानसे, संजय मशिलकर आणि बाळासाहेबांनी आवर्जून तो हे लिहिला. मला आजही त्या लाईन्स आठवतात की भारतीय विद्यार्थी सेनेची आंदोलने ही पोलिसांना देखील लाजवणारी आहेत. आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे मग आमची 3-4 जणांची नावं टाकली. त्यात आवर्जून माझं नाव होतं की हे अतिशय चांगलं काम करतात. अशा आशयाचा तो मार्मिकमध्ये त्यांनी तो वर्धापन दिनाचा हे बाळासाहेबांनी लिहिला. आणि मला असं वाटतं की हेडलाईन होती शिवसेनेची दुसरी फळी फळी जोमाने कामाला लागली. मला असं वाटतं की तो माझ्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं मेडल आहे. करून ठेवा. मी आजही ते माझ्याकडे आहे. तो मार्मिकचे 10 अंक आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यावरती म्हणजे त्या फ्रंट पेजवरतीच असं होतं वरती असं जो आपण त्याला म्हणतो हायलायटर किंवा जे काय म्हणू आपण तो शिवसेनेची दुसरी फळी जोमाने कामाला लागले. आणि आतला संपादकीय मध्ये तू हे आहे. राजकारणाच्या पिचवर तर तुम्ही चांगली बॅटिंग करताच आहे, पण ऍक्च्युअल क्रिकेट पिचवर पण तुम्ही गुगली टाकत होता कधी काळी. काय म्हणजे क्रिकेट सोडावं लागलं, राजकारणात यावं लागलं, काय क्रिकेटची आठवण? नाही, राजकारणापायी नाही, क्रिकेट सोडावं लागलं अभ्यासापोटी. अच्छा. हा, म्हणजे आपण लोअर मिडल क्लास फॅमिलीतून आलेले लोक आहोत. आपल्यासाठी करिअर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कुठल्या आई वडिलांना वाटतं की, कारण त्यावेळेला स्पोर्ट्सच्या इतक्या हे पण नव्हतं. आता तर खूप स्पोर्ट्स आणि हे झालंय. म्हणून मी म्हटलं ना, क्रिकेट इज ऑलवेज माय फर्स्ट लव्ह. मी आजही क्रिकेट खेळतो. मी एक चांगला लेफ्ट आर्म स्पिनर आहे. माझ्याकडे खूप चांगली, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टीम चालवतो. माझ्याकडे आजही चांगले अगदी IPL रणजी ट्रॉफी खेळणारी मुलं माझ्याकडे खेळतात. मी एक खूप चांगली स्पर्धा ठाण्यामध्ये करतो, ठाणे प्रीमियर लीग. आणि खेळाडू घडवण्याचं काम आम्ही करतो. नुकताच आत्ता एक मुंबई क्रिकेट असोसिएशनची इलेक्शन झाली. त्यात मी अपेक्स काउन्सिलला देखील पहिल्या फटक्यातच निवडून आलो. म्हणजे अगदी MCL आता ऑफिशियल. जिथे भले पडले तिथे त्या याच्यामध्ये पहिल्या टर्म मध्येच निवडून आलो. आणि ते तिथलं म्हणजे ती माझ्या आयुष्यातली टफेस्ट इलेक्शन होती. म्हणजे खूप टफ होती ती इलेक्शन, कारण खूप सगळे नामवंत, सगळी समाजातली मोठे व्यक्ती त्या असोसिएशनचे वोटर्स आहेत. आणि अशा याच्यातनं निवडून येणं आणि त्या लोकांना पर्यंत हे जाणं म्हणजे इट इज अगेन अ बिग थिंग फॉर मी. आत्ता म्हणजे मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही अशा नगरपालिका किंवा असे प्रभाग शोधतोय जिथे एक आदर्शवत काम झालंय, बरोबर? कारण नगरसेवक म्हटलं की ते सीमित आहे काही गोष्टींपुरतं. इव्हेंट करायचा, गाजवायचा, फिता कापायच्या, फोटोग्राफ्स काढायचे, मोठमोठे डान्सर्स बोलवायचे, सेलिब्रिटीज बोलवायचे. नगरसेवक संपला, काम, त्याची जबाबदारी संपली. असं आम्ही आदर्शवत काम कसं होतं. तर हे वॉर्डचं, हे प्रभागाचं काम तुम्हाला असं वाटत नाही का की ते ठाणेभर जावं, ग्लोबल लेवलला जावं, मोठ्या लेवलला तुम्ही बघताय का स्वतःला? नक्कीच बघतो. कोणाला नाही, राजकारणात कोणाला मोठं व्हायचं असतं. मलाही वाटतं की मी काहीतरी हे करावं, ठाणे शहरामध्ये काहीतरी करावं. पण शेवटी बघा, महत्वाकांक्षा असणं किंवा मनामध्ये इच्छा असणं वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकता की नाही देऊ शकता हे जनता ठरवते, पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी जसं म्हटलं ना की तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. तुमचं काम कधीही कोणी झाकळू शकत नाही. लोक दिसतात ना, पक्ष नेतृत्वाला दिसत नाही का? त्यांना माहिती असतं. तुम्हाला आजही असं वाटत असेल की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांना माहिती असतं कुठे काय चाललंय, कुठे नाही चाललंय. छोट्या गोष्टीवर लक्ष असतं त्यांचं. या मुद्द्यालाच धरून मी बोलेन की सरकारी काम किंवा प्रशासकीय काम म्हणलं की 6 महिने थांब, अशी एक मन आहे. आणि तो अलर्टनेस, तो प्रिसाइजनेस कुठंतरी भारतीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये मिसिंग आहे असं खूपदा बोललं जातं. म्हणजे अगदी गाव लेवल पासून ते अगदी मग या तुमच्या एवढ्या सगळ्या मोठ्या MNC ज्या मेट्रो सिटीज आहेत, या मेट्रो सिटीजमधल्या ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, तिथं या प्रिसाइजनेसची आणि अलर्टनेसची कमी जाणवते. मी थोडा अभ्यासात मला जाणवलं की तुम्ही एक व्हॉट्सॲप वॉर्ड मॅनेजमेंट नावाचं सुरू केलं आहे आणि तिथं अशी एक प्रिसाइजली झटकन कामं होतात. ते कसं वर्क करतं मॅडम? वॉर्डातल्या छोट्या मोठ्या मला असं वाटतं की आधी नगरसेवकांची जी संकल्पना होती ती आपण जसं पुढे जातोय तसं टेक्नॉलॉजिकली आपण साऊंड होत जाणं गरजेचं आहे. आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तुम्हाला प्रत्येकाला ऑफिसला बोलवा, मग गर्दी करा, मग थांबून राहायला सांगा, मग एकेकाला बोलवा. सकाळी लाईट गेली आहे त्याची कंप्लेंट संध्याकाळी येणार, हे राहिलेलंच नाही आता.
आता असं आहे की बाबा तुम्ही 2 सेकंदात तुम्ही लगेच लोकेशन वाईज, कारण माझ्या त्या वॉर्ड मॅनेजमेंट ग्रुपमध्ये संपूर्ण प्रभागातले सोसायटी मेंबर्स, ॲक्टिव्ह मेंबर्स, पदाधिकारी, माझ्या मंडळातले काही मेन पदाधिकारी, जे काही माझे स्लम एरियाज आहेत, चाळी एरिया आहेत, त्या ठिकाणचे आमचे मेन जी म्हणजे सतर्क नागरिक बोलाल ती सगळी त्याच्यामध्ये ॲड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त TMCचे सगळे अधिकारी, पदाधिकारी, मग वॉटर डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, सॅनिटायझेशन्स, सगळे म्हणजे इंजिनियर्स सगळेजण ॲड आहेत. इनफॅक्ट वागळे पोलीस स्टेशन, आमचं पोलीस स्टेशन आहे, त्यांचे सिनियर पी आहेत त्याच्यात. तर आम्ही जी काही कंप्लेंट येते ती तातडीने येते, ते लगेचच आम्हाला कळतं की कुठून आलेली आहे, आणि ते आम्ही लगेचच त्या MSCBची कंप्लेंट असेल तर MSCBला, पाण्याची कंप्लेंट असेल तर पाण्याला, तर आम्ही लगेचच त्या डिपार्टमेंटला टॅग करतो. आणि सायमल्टेनियसली टॅग करून नुसतं टॅग नाही करत, तर त्या ग्रुपवर सांगतो. आमची एक टीम आहे स्वतःची, आमच्या स्वतःची, आणि तो टीम मेंबर पण त्या ठिकाणी लगेच जातो आणि तिकडे डायरेक्ट ऑन ग्राउंड वर्क होतं. तो मेसेज पडल्यानंतर ते कामाची इंटेन्सिटी किती आहे, अगदी छोटं काम असेल तर ते 15 ते 20 मिनिटातच रिझॉल्व्ह होतं. अगदी त्याला अजून थोडंसं बाबा रिपेअर आणि मेंटेनन्स असेल तर 2 तास, आणि अगदीच काय असेल तर 24 तासाच्या आत तर कोणतीही कंप्लेंट आहे ती रिझॉल्व्ह झालीच पाहिजे. अशी यंत्रणा फक्त आपल्या वॉर्ड, आपल्या प्रभागात आम्ही तर करतोय आता. हा. आमचं बघून बऱ्याच लोकांनी केली पण आहे. केली आहे. आणि अनेक आमचे जे वॉर्डातले आमचे जे काही वेल्यूज आहेत ते सगळीकडे तारीफ करतात. एक असं आहे की त्याच्यामध्ये की आता सगळे बघा सोसायट्यांचे पदाधिकारी असतात किंवा चाळीतले, सगळ्यांना काम असतं. त्यांना उठून नगरसेवकाच्या ऑफिसला जाऊन मला आज पाणी आलं नाही, माझं काल लाईट बंद होतील, हे का पाहिजे? तुमची लाईट बंद झाली, तो इलेक्ट्रिकचा कॉन्ट्रॅक्टर पण त्याच्यामध्ये असतो, त्याला टॅग केलं, MSCBच्या त्या विद्युतच्या इंजिनियरला टॅग केलं, अर्धा तासात तो तुम्हाला रिवर्ट करतो, सर पोल चालू हो गया. नागरिकांना काय पाहिजे असतं? शेवटी तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करत आहात, याचं कसं तुम्ही करणार? आता आम्ही नवीन जो आता AIचा पण वापर करणार आहोत आपण. AIला असं आहे की AIला हा महिला सुरक्षतेच्या दृष्टीने खूप आपल्याला युजफुल होणार आहे. म्हणजे जे मेन स्पॉट्स आहेत अशा ठिकाणी आता आम्ही रिसेंटली प्रेझेंटेशन बघितलं की देअर आर AI कॅमेराज, अगदी टीझिंग म्हणजे तुमचे फेशियल एक्सप्रेशनवरनं पण ते तुम्हाला डिटेक्ट करणार की देर इज समथिंग रॉंग इज हॅपनिंग, आणि तो कॉल जनरेट होणार, एक तर आपल्याकडे होणार आणि एक तर पोलीस स्टेशनला जनरेट होणार. माझं म्हणणं असं की तुम्हाला हे जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करता आला पाहिजे. आम्ही वॉर्ड मॅनेजमेंट असे जवळजवळ 6 ग्रुप आहेत, कारण आता एका ग्रुपमध्ये सगळ्यांना अकोमोडेट करणं शक्य नाही. मग आम्ही सोसायटी, एक लुईसवाडी असेल तर लुईसवाडी, हजुरी असेल तर हजुरी, परबवाडी असेल तर परबवाडी, असं सगळ्या पट्ट्याचा, कशिश पार्क असेल तर कशिश पार्क. आता त्या कंप्लेंट्स रिझॉल्व्ह करण्यात आता लोकांच्या मध्ये पण हे असतं ना की पहिलं कोण कळवतं आणि ती कंप्लेंट कधी रिझॉल्व्ह होते. कसं असतं, सोसायटीचा जो पदाधिकारी असतो त्यालाही असं वाटत असतं ना की बाबा जेव्हा त्याला लोक विचारतात तेव्हा त्याला उत्तर द्यायला काहीतरी पाहिजे असतं ना. त्याचा ऑथेंटिकेट सोर्स कोण आहे तर आम्ही झालो. आणि मला वाटतं त्या कंप्लेंटही रिझॉल्व्ह होतात. मग ते रात्री 2:30ला येऊ, 3ला येऊ, त्यांना रिप्लाय केला पाहिजे आपण, त्या इंजिनियरने रिप्लाय केला पाहिजे. त्यांनी रिप्लाय नाही केला तर आम्ही कॉल करतो, तुम्ही त्याच्यावर रिप्लाय करा, काय अडचण आहे. त्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक प्रोडक्टिव्हिटी वाढते, कामं चांगली होत राहतात. तुम्ही थेट जनतेशी संबंध येतो तुमचा, खूप लोकांच्या कामांशी संबंध येतो. जेव्हा मागवळून बघता, अशी झटकन आठवणारी एखादी प्रतिक्रिया किंवा एखादं कौतुक किंवा एखादी कॉमेंट जी अशी आठवते, असा काही किस्सा आहे का, किंवा असं आठवतं का कुठलं की बाबा हा हे ह्या क्षेत्रात काम करतोय, समाजकारणात काम करतोय, राजकारणात काम करतोय, म्हणजे फलश्रुती झाली असं? अनेक किस्से आहेत असे, पण मला एक कोविडचा किस्सा असा सांगायचा की मी सकाळी स्टेडियमला प्रॅक्टिसला चाललो होतो आणि मला ड्राईव्ह करता येत नाही आणि मी रिक्षाने चाललो होतो. आणि ते मी गाडीत बसल्यावरती म्हणजे जवळजवळ एक 60च्या घरातले काका होते. तर मी आपला रिक्षाने गेलो आणि त्यांनी मला दादोजी कोंडदेव स्टेडियमला, त्यांनी मला विचारलं तुम्ही विकास रेपाळे ना? म्हटलं हो. कुठे म्हटलं, मी म्हटलं सकाळचा चालू जरा थोडं फिटनेसच्या अनुषंगाने. असं फार काही बोललो नाही मी माझ्या मोबाईलमध्ये. आणि अरे तू आलास का, मी आलास का, सकाळचं मित्रांना जमवणं थोडं डिफिकल्ट असतं. आणि मी गाडीतून उतरलो, ते 52-54 रुपये होतात. तर मी त्यांना 100 रुपयाची नोट दिली, त्यांनी ती परत दिली मला. तर मी म्हटलं काका माझ्याकडे सुट्टे नाहीत, मी गुगल पे करतो तुम्हाला. आता रॅन्डम आपल्याला काही लक्षात राहत नाही ना.
तर त्यांनी म्हणाले ते गाडीतून उतरले हम्म. आणि मला म्हणाले मला पैसे नको. मी म्हणलं का? आणि त्यांनी मला अशी मिठी मारली हम्म. आणि मिठी मारली आणि ते असं म्हणजे एकदम भाऊक झाले, म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. मी म्हणलं काय झालं, मला सांगाल की नाही? हम्म. हम्म. मला म्हणाले तुम्ही मला ओळखत नाही. हम्म. तर मी म्हटलं नाही, मी नाही ओळखलं तुम्हाला. हम्म. तर मला म्हणाले माझा भाचा राहतो तुमच्याकडे, हम्म. त्यांनी मला तुमचा नंबर दिला होता, हम्म. माझ्या मुलाला जगवलंय तुम्ही, वा. कोविडमध्ये माझ्या मुलाला जगवलंय तुम्ही आणि मी हे विसरू शकत नाही. वा. मला असं वाटतं की आयुष्यात ह्याच्यापेक्षा मोठी कामाची पोचपावती काहीच नसते. हम्म. तुम्ही तुमच्या आयुष्यात लोकांसाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं. हम्म. असे अनेक किस्से आहेत, अनेक म्हणजे आता रिसेंटली एक 2 वर्षाचा मुलगा, म्हणजे तुम्हाला मी फार प्रोलॉंग होईल हे, पण एक 2 वर्षाचा मुलगा, आमच्याकडे एक साठेवाडी म्हणून एरिया आहे, म्हणजे तिथे काहीतरी टॉयलेटच्या तक्रारी होत्या आणि माझं MCAचं इलेक्शन चालू होतं. हम्म. आणि मी नम्रता मॅडमला फोन केला, म्हटलं मॅडम तिथून मला ना 2दा फोन आलाय, त्या यांनाही आला होता. त्या म्हणाल्या मी आज संध्याकाळी जाणार आहे तिथे. हम्म. तर मी यांना म्हटलं की तुम्ही जा तिथे म्हणून. आणि मी मुंबईवरनं निघालो, मला वाटतं एक 5:30-6 वाजताची वेळ, मी मुंबईतून निघालो आणि मी यांना 7 वाजता फोन केला. म्हटलं मॅडम नाही, यांचा मिस कॉल होता का मी यांना फोन केला रँडमली, काय कंप्लेंट होती हो? त्या म्हणाले काय नाही, ते थोडंसं बोरवेलचं आणि याचं, आणि तेवढ्यात त्यांच्या मागणं खूप आवाज येत होता. नाही, ह्या मला म्हणाले मी तुम्हाला नंतर फोन करते, इथे एक एमर्जन्सी आहे. आता एमर्जन्सी म्हटलं की आपले लगेच कॅन्टीन असे उभे राहतात. तर मी त्यांना म्हटलं काय झालं? मग त्यांना मी म्हटलं की एक 2 वर्षाचा बच्चू म्हणे त्या ड्रेनेज याच्यामध्ये पडला. आता ते काम कसं केलं होतं की चिखलवाडीतून येणारं जे पाणी आहे ते पाणी उपसा करून पंपिंगने इकडे आणून त्या मॅनहोलच्या थ्रू ड्रेनेजला कनेक्ट केलं होतं. आणि तिथून एक 5 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाचा मुलगा घेऊन एक आई चालली होती. 2 वर्षाच्या मुलांनी मागणं वडिलांनी आवाज दिला म्हणून आईचा हात सोडला आणि तो त्या मॅनहोलमध्ये पडला. आरडाओरडा केला तिने. बाजूने जाणाऱ्या आमच्याच वॉर्डातल्या गोपी आणि ती सगळी मुलं होती, त्यांनी त्याच्यामध्ये उतरले, त्यांनी पायाने चाच पडलं आणि तो मुलगा पायाला लागला, त्यांनी तसंच त्याला काढला. दरम्यान आरडाओरडा का झाला म्हणून त्या ह्या बाजूलाच होत्या, ह्या तिथे गेल्या. त्यांनी त्या मुलाला हे केलं, त्याच्या पोटातलं ते ड्रेनेजचं पाणी त्याने हे केलं होतं, ते काढलं. तातडीने ह्या त्याला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या. तिथे त्याला डीनशी बोलल्या आणि सगळं हे झालं. आता हे मला प्राथमिक उपचार सुरू केले, त्याला व्हेंटिलेटर हे केलं. आता मला हे केलं होतं, मी तिथे पोहोचलो तर मी दरम्यान यांनी आदरणीय शिंदे साहेबांना फोन केला, मी केला आणि तेवढ्यात साहेबांचा फोन आला. म्हटलं साहेब असं असं झालंय. मला म्हणाले हो मला नम्रताचा पण फोन आलाय आत्ता. तर म्हटलं साहेब असं असं झालंय आणि तो 2 वर्षाचा बच्चू आहे. तातडीने साहेब म्हणाले नथिंग डुईंग, एक काम कर. साहेबांनी दुसऱ्या फोनवरनं फोन लावला ज्युपिटरला, उमेश म्हणून आमचा जो तिथला मित्र आहे, की त्याला बेड अरेंज करून द्या. आणि तातडीने लगेच कार्डियक ॲम्ब्युलन्स घेऊन ह्या तिथे पोहोचल्या. मला असं वाटतं की ती जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती, जी ह्यांची होती किंवा आदरणीय शिंदे साहेबांची होती, ज्या स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स होता, त्यामुळे ते 2 वर्षाचं बच्चू वाचलं. त्याला डॉक्टर साणेंसारख्या मोठ्या डॉक्टरची ट्रीटमेंट मिळाली. 4-5 दिवस त्याला तिथे लगेच ICUत घेऊन हे करून म्हणजे एखादा जीव वाचवणं याच्यापेक्षा आयुष्यात मोठं काही नाही. आणि त्यानंतर डिस्चार्ज घेतल्यानंतर म्हणजे स्वतः साहेब देखील त्या बच्चूला बघायला गेले होते. आणि मला असं वाटतं की काय ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे. त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती हे होतं. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय. शेवटचा एक प्रश्न आहे आणि पुढे एक रॅपिड फायर आहेत, जास्त नाही आहेत, 2-3च आहेत महत्वाचे आहेत, पण ते खूप तुम्ही राजकारणात स्वतःला कुठं बघता आणि त्याला जोडूनच ठाण्यातल्या लोकांना काय सांगा? हे 2 मुद्दे आहेत, दोन्ही. मी फार महत्वाकांक्षी पण नाही, परंतु माझं एक असं आहे की मला माझ्या लोकांची जर सेवा करायची तर तो एक पोझिशन हवी आहे. कारण शेवटी एक रिझल्ट देण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी हवं. ठीक आहे, मी मगाशी म्हणालो की पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवला, तुमची निष्ठा आणि तुमची कामाची प्रामाणिकता ह्या तुम्हाला
आयुष्यात यश देतात. हम्म. माझी माझ्या पक्षनेतृत्वावरती निष्ठा आहे. हम्म. मी त्यांच्याशी प्रामाणिक आहे. हम्म. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. हम्म. मी माझ्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक आहे. हम्म. ऑटोमॅटिकली मला जे मिळायचं हम्म. ते मला मिळेल. हम्म. आणि ठाणेकरांच्यासाठी तुम्ही म्हणाल तर बघा, प्रत्येकाने शेवटी तुम्हाला राजकारणात पद का पाहिजे, तर हम्म. लोकांची सेवा करण्याकरता. हम्म. तुम्हाला फक्तच हे करायचं तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही लोकांची सेवा करत राहायचं. तुम्हाला मी फळं ही मिळतात. हम्म. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आम्ही माझ्यासारखं तर अपडाऊन कोणीच बघितले नाहीत आयुष्यात. हम्म. मी खूप अपडाऊन बघितलेत पक्षी, आणि मला आयुष्यात संघर्ष करूनच सगळं मिळालंय. हम्म. त्यामुळे आय एम हॅपी. हम्म. पण तुम्ही संघर्ष करत राहा, हम्म. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं फळ मिळतं. रॅपिड फायरकडे वळूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जास्त आक्रमक कुठे होता? विद्यार्थी सेनेत की शिवसेनेत? विद्यार्थी सेनेत. प्रश्न माझ्यासाठी हो, विद्यार्थी सेनेत. जास्त कुठे रमता, क्रिकेट का राजकारण? क्रिकेट. सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, या दोन्हीपैकी काय महत्वाचं वाटतं, हिंदुत्व की विकास? हिंदुत्वाच्या वाटेवरचा विकास. वा. याच नोटला थांबूयात. खरं तर मुक्काम पोस्ट इलेक्शन हा सेगमेंट सुरू करताना तो कुठून सुरू करावा असा प्रश्न खूप सतावत होता. कारण जाहिरातबाजी ही मीडियामध्ये फार बघायला मिळते, आणि एक तटस्थता, एक ट्रान्सपरन्सी ऑडियन्सला द्यायची होती, आणि एक आदर्शवत काम कसं असावं, एक विकासात्मक दृष्टिकोन कसा असावा याच्या शोधात होतो. आणि ते शोधत असताना या दोन व्यक्ती अभ्यासातून, निरीक्षणातून, अनेक लोकांकडून माहिती घेऊन या दोन व्यक्तींबद्दल मिळाली. आणि थेट आम्ही पॉडकास्टसाठी अप्रोच नाही केला. अगोदर मतदारसंघात फिरलो, प्रभागात फिरलो, रस्ते बघितले, स्वच्छता बघितली, तिथल्या व्यवस्था बघितल्या, तिथल्या वेगवेगळ्या ऑपरेंडी बघितल्या. या सगळ्या गोष्टी अभ्यासल्यानंतर, बघितल्यानंतर एक प्रभाग कसा असावा नगरपालिकेचा, एक सिटी मॅनेजमेंट कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला प्रभाग क्रमांक 19 पाहायला मिळाला. आणि अशाच आदर्श नगरपालिका, त्यांचे नगरसेवक आपल्याला भविष्यामध्ये भेटणार आहेत. पण तुर्तास आपण शुभेच्छा देऊयात. खूप खूप धन्यवाद रेपाळे साहेब, खूप खूप तुमचे आभार. थँक्यू भोसले मॅडम. आणि खूप छान यांच्याशी बातचीत झाली. या नोटलाच थांबूयात. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्पेसिफिकली या पॉडकास्टमधले कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्ही ठाणेकर असाल तर रेपाळे साहेबांबद्दलच्या तुमच्या ज्या काही भावना असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करा. याच नोटला थांबूयात. आणि आमच्या चॅनलचं एक ब्रीद वाक्य, मला असं वाटतं ते तुम्ही घेतलं पाहिजे. ते तुम्ही तुमच्या वेळेने घ्या, पण आमचं एक ब्रीद आहे, म्हणजे ब्रीद म्हणण्यापेक्षा एक लाईन आहे छानशी. आमच्या चॅनलचं नावच विषयच भारी आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी असा आहे. हां, तुम्ही कसं घ्याल? तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी आहे.